गुड मॉर्निंग। आज आपण घटक नंबर 6 हा आपण या ठिकाणी बघतोय, कोर्स नंबर 1 सेमिस्टर फर्स्ट मधील। याचं नाव आहे बाल्यावस्थेशी संबंधित समस्या आणि त्यातला एक घटकाचं नाव आहे देशातील वास्तविकता आणि गृहीतके, बाल्यावस्था आणि रूढीवाद। आता या ठिकाणी भारत हा अतिप्राचीन देश म्हणून ओळखला जातो। या भारताला अतिशय अतिप्राचीन अशी संस्कृती लाभलेली आहे। या भारतामध्ये अनेक परंपरा, नियम, रूढी, त्याचबरोबर या देशाचा इतिहास आणि आशिया खंडातला फार मोठा देश म्हणून याची ओळख आहे। आता त्याचबरोबर जागतिक स्तरावरती सुद्धा हा फार मोठा आणि प्रचंड असा मोठा देश या ठिकाणी ओळखला जातो आणि तो ओळखला जातो तो लोकसंख्या जास्त असणारा देश। पण या देशानं कमी काळामध्ये अधिक प्रगती आपल्याला केलेली दिसून येते आणि हा देश समृद्धीच्या वाटेवर नेत्रदीपक कामगिरी करताना दिसून येतो आहे। त्याचबरोबर जगातला आर्थिक महासत्ता किंवा अर्थसत्ता असलेला देश म्हणून सुद्धा या ठिकाणी त्याची ओळख असलेली दिसून येते। अशा विविध परंपरा, विविध रूढी या ठिकाणी लाभलेला देश जरी असला तरी सुद्धा आज या भारत देशासमोर अनेक मोठमोठ्या समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि हा देश अजून अतिप्राचीन रूढीमध्ये, परंपरेमध्ये अडकलेला दिसून येतो। आज जो त्याचा विळखा बसलेला आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारताला या ठिकाणी मागे खेचत असताना दिसून येतो। आता रूढीवाद म्हटलं की लक्षातच येतं आपल्या की काही पारंपरिक दृष्टिकोनातून समाजानं काही नियम घालून दिलेले आहेत, काही या ठिकाणी रूढी बनवलेल्या आहेत, काही परंपरा बनवलेल्या आहेत आणि या भारत देशाला अनेक चांगल्या संस्कृती सुद्धा लाभलेल्या आपल्याला दिसून येतात की आज जगामध्ये अगदी सर्वोच्च ठिकाणी जर नाव घ्यायचं असेल तर निश्चितपणानं भारत देशाचं नाव घेतलं जातं आणि तरीही हा रूढीवादामध्ये अडकून पडलेला देश असंच आपल्याला म्हणावं लागेल। कारण या ठिकाणी जरी लोकसंख्या कोटीच्या घरात जरी असली तरी या रूढीवादामध्ये आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी बालहत्या, स्त्री हत्या, भ्रूण हत्या, त्याचबरोबर विविध समस्या या आवासून या भारतासमोर उभ्या आहेत। आणि मग या स्त्री भ्रूण हत्येचं जे जास्त प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे त्यामध्ये अर्भक बालक मृत्यू प्रमाण अधिक असलेले दिसून येतं आणि ह्या बालक मृत्यू प्रमाणामध्ये मुलींचं प्रमाण अधिक असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि मग या ठिकाणी या भारताला या सगळ्या क्षेत्रामध्ये थोडंसं अग्रेसर असलेला देश म्हणूनही याची ओळख दिसून येते। कारण स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतं। म्हणजे विज्ञानानं जेव्हा शोध लावला आणि ह्या शोधाचा चांगला उपयोग करून घेण्याऐवजी आपण वेगळ्याच पद्धतीनं या ठिकाणी उपयोग करून घेतला, पण या ठिकाणी भारताला मात्र आपण रूढीवादामध्ये ढकललेला आहे। हा देश या ठिकाणी राष्ट्राची खरी वास्तविकता आपल्याला या ठिकाणी या पद्धतीची असलेली दिसून येते। आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या मात्र जी विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायची होती किंवा प्रगतीच्या मार्गावरती त्याला जायचं होतं त्यावेळेला मात्र या ठिकाणी ह्या सगळ्या प्रकारांमुळे खीळ बसलेली आपल्याला दिसून येते आणि या बाबतीमध्ये जैसे थी स्थिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आता या ठिकाणी जे आपल्याकडे कायदे आहेत, नियम आहे, यामध्ये बालकांचा कायदा केला गेला, नियम केले गेले, भ्रूण हत्येचे कायदे केले गेले, स्त्रियांच्या बाबतीतले कायदे केले गेले। त्याचबरोबर या ठिकाणी जरी ह्या सगळ्या पद्धतीनं आपण विचार केला, वेगवेगळ्या मार्गांचा आपण वापर केला तरी सुद्धा ह्या ज्या योजना आहेत, हे जे नियम आहेत, हे जे कायदे आहेत, हे या लोकांच्या समोर अपुरी ठरताना आपल्याला दिसून येत आहे। म्हणून नोबेल पुरस्कर्ते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी यासाठी बेपत्ता महिला, बालक असा शब्द या ठिकाणी या रूढीवादामध्ये वापरलेला दिसून येतो। कारण ही धक्कादायक बाब आपल्याला पचवणं अतिशय फार मोठं या ठिकाणी आव्हान असलेलं दिसून येतं। आता ह्याची जी आकडेवारी जी आहे ती युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली आहे। 50 वर्षामध्ये भारतामध्ये जवळजवळ 4,58,00,000 ज्या महिला आहेत त्या बेपत्ता झालेल्या आपल्याला दिसून येतात। मुलींच्या बाबतीमध्ये तर अतिशय भीषण अवस्था, भीषण परिस्थिती आज आपण बाहेर बघतो आहे। या ठिकाणी प्रत्येकाचे डोळे उघडणं म्हणजे मनाची कवाडं उघडणं, त्याचबरोबर त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो उघडणं
आज काळाची गरज बनलेली आहे. या ठिकाणी त्यांचा शारीरिक छळ असेल, मानसिक छळ असेल, या फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे जे पूर्वी चूल आणि मूल ही जी स्थिती होती त्याच्या पलीकडे आजही स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला तेवढासा दिसून येत आहे. अतिशय स्त्रियांनी आज मोठी झेप घेतलेली आपल्याला दिसून येते, पण काही ठिकाणी मात्र आज ही भीषण अवस्था आपल्याला बघायला मिळते. मुलांना प्राधान्य द्यायचं आणि मुलींना थोडंसं कमी लेखायचं ही आजही स्थिती आपल्याला दिसते. म्हणजे वास्तव जे आहे राष्ट्राचं ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आता या ठिकाणी मुलींच्या बाबतीमध्ये अतिशय फार मोठा रूढीवाद मनामध्ये अजून बसलेला आहे. तो दृष्टिकोन आजही आपण बदललेला नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याकडं दुर्लक्ष होताना दिसतंय आणि रूढी आणि परंपरेच्या मध्ये या ठिकाणी त्या मुलींना आज सामोरं जावं लागतं. म्हणजे त्या बालकांना जावं लागतं. बालकांच्या बाबतीमध्ये पण याच गोष्टी आहेत. UNFPAच्या अहवालामध्ये 14,26,00,000 महिला या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या शोषित अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. 2013 ते 2017च्या काळामध्ये जर बघितलं तर 4,60,000 मुली जन्माच्या अगोदरच मारल्या गेलेल्या दिसून येत आहेत. केवढी मोठी भीषणता आणि केवढी मोठी वास्तविकता आपल्या या भारतासमोर विचित्र पद्धतीने उभी असलेली आपल्याला दिसून येते. भारतामध्ये जन्माला आलेल्या 1,000 मुलींमधील 35% बालकांचा मृत्यू हा 5 वर्षाच्या आतच झालेला आपल्याला दिसून येतो. दरवर्षी जगामध्ये 12 लाख मुली गर्भावस्थेतच नाहीशा होतात. वरील जरी आकडेवारी बघितली तरी प्रश्न असा पडतो की भारतामध्ये हे चित्र अशा पद्धतीनं का आहे? आज भारत विकसनशील राष्ट्रांच्या बरोबर किंवा एक चांगल्या उक्तीमध्ये म्हणूया किंवा पंक्तीमध्ये बसलेला आहे, तरी सुद्धा जुन्या रूढी परंपरा यांनी तो त्रस्त आहे. आणि याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर एक मार्गाने आपण अजूनही विचार करतो आहे. मग रूढी परंपरा, प्रथा, अन्यायी या ज्या सगळ्या परंपरांचा पगडा जो आहे तो भारतावर आजही आपल्याला दिसून येतो. कारण आपल्याकडच्या जुन्या रूढी ज्या तुम्हाला माहिती आहेत की सती जाणं, केशवपण, या ज्या वाईट ज्या रूढी होत्या, प्रथा होत्या, यातून बाहेर पडण्याची जी मानसिकता आहे ही मानसिकता आजही आपली या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. काय येत नाही दिसून? तर बऱ्याचशा ठिकाणी जर इतर देशांचा सुद्धा तुम्ही विचार केला तर दिसून येईल की चीनमधलं जर उदाहरण घेतलं तर या ठिकाणी बघा अतिशय वेगळ्या पद्धतीचं आणि भीषण असं सत्य त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की 1,000 वर्षापासून लहान मुलींचे पाय करकचून ते बांधत असत आणि त्यांना ते बांधून ठेवण्याची त्यांच्याकडे प्रथा होती. कारण काय? तर स्त्रीचं किंवा त्या मुलीचं पाय हे तिच्या सौंदर्याचं प्रतीक मानलं जायचं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना पळता येऊ नये, त्या ठिकाणी व्यवस्थित चालता येऊ नये, शरीराची वाढ होईल पण पाय वाढणार नाहीत. अशा वेळेला तिच्या पायामध्ये व्यंग निर्माण व्हावं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी आपल्याला चीनमध्ये दिसून येतात आणि 1970 मध्ये ही प्रथा बंद झालेली दिसून येते. काही प्रथा आज भारतामध्ये सुद्धा सुरू आहेत. बऱ्याचशा वेळेला आपण बघतो की मासिक पाळी येते त्यावेळेला धार्मिक कार्यांमध्ये त्यावेळेला त्या स्त्रियांना बंदी घातली जाते. मुलांना 14 वर्षाच्या आतमध्ये त्यांना कामाला लावलं जातं कारण आर्थिक उन्नतीचं साधन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मग त्याचा तिथं शारीरिक विकास होतो का, मानसिक विकास होतोय का, भावनिक विकास होतोय का, या ठिकाणी त्याच्याकडे कोणीही लक्षच देत नाही आणि या ठिकाणी त्यांना पूर्ण अंशानं दुर्लक्षित ठेवलं जातं आणि बालकांवरती त्याचा विघातक परिणाम आपल्याला ह्या रूढी परंपरेचा झालेला दिसून येतो. असमानता रूढी परंपरा आपल्याकडे आहे. देशामध्ये भारतीय स्त्रियांना सुद्धा बघा वेतन देताना सुद्धा कमी वेतन दिलं जातं. अगदी शेतात काम करणाऱ्या महिलांचं सुद्धा तुम्ही उदाहरण घेऊ शकता. अगदी बॉलिवूडमधल्या ज्या तारका आहेत त्यांचं सुद्धा वास्तव आपल्यासमोर आपल्याला दिसून येतं. ही राष्ट्राची खरी वास्तविकता आहे. मग का बरं हे असं होतं की जी गृहीतक आपण मांडलेली आहेत की मुलींना दुय्यम स्थान किंवा आपल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यांचं त्या नियमांचं पालन आपण केलंच पाहिजे. उल्लंघन जर केलं तर समाजबाह्य वर्तन तुमच्याबरोबर केलं जातं आणि म्हणून पुरुषांपेक्षा बऱ्याचशा वेळेला या ठिकाणी ही जी रूढी परंपरा आहे तर पुरुषांकडे बघण्यामध्ये थोडासा वेगळा दृष्टिकोन दिसतो आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा दिसतो. का बरं हे असं आहे? तर आपल्याकडं मनामध्ये ती रूढी परंपरा आपण आजही ठेवलेली आहे. ती मानसिकता आपण बदलवू शकत नाही. आपल्या देशामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत की त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, आत्मनिर्भर आहेत, पण त्यांना ते बनू दिलं जात नाही. मग घरातल्या पुरुषांवर त्यांना अवलंबून राहावं लागतं. चूल आणि मूल एवढं तिचं विश्व राहतं
आणि तेवढीच तिची बुद्धी आहे असा समज आपण या भारतामध्ये करून घेतलेला दिसून येतो. त्या जरी स्वतंत्र असल्या तरी सुद्धा आज सुद्धा जर बघायला गेलं तरी तेवढ्याशा निर्णय त्या घेऊ शकत नाहीत. हे सुद्धा वास्तव आपल्याला नाकारता येत नाही. मुलांकडे मात्र वंशाचा दिवा म्हणून बघितलं जातं आणि मुलीकडं परक्याचं धन म्हणूनही आपण आजही बघत असतो. कारण ह्याच रूढी परंपरेच्या या वेळीमध्ये आज भारत अडकलेला दिसून येतो. ह्या ज्या मुली आहेत किंवा ही जी बालकं आहेत यांना आर्थिक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जेव्हा बघितलं गेलं तेव्हा ती जी मुलं आहेत त्यांना आहार मिळत नाही. जो व्यवस्थित आहार, चौकस आहार, सकस आहार मिळायला पाहिजे तो मिळत नाही आणि अशा वेळेला ते कुपोषित राहतात आणि कुपोषित राहण्याचं प्रमाण सुद्धा आज आपल्याकडं भरपूर प्रमाणामध्ये असलेलं दिसून येतं. मग आहारामध्ये दुर्लक्ष केल्यामुळं मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही, विकास व्यवस्थित होत नाही आणि त्यांच्याकडं सगळ्याच बाबतीमध्ये दुर्लक्ष केलं जातं. आणि शिक्षण ही तर फारच मोठी दूरची गोष्ट राहते आपल्याकडं. मग अनेक कुटुंबातली जी पालक आहेत हे काय करतात की या ठिकाणी मुलींना विकतात अशी सुद्धा काही विधानं किंवा अशा काही प्रसंग आपण या ठिकाणी ऐकलेले आहेत, काही वाचलेले आहेत. आणि या ठिकाणी काही कुटुंब तर काय करतात की लैंगिक शोषण या मुलींचं फार मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. लहान वयात अनेक बंधनं घातली जातात, लादली जातात आणि तिथं मात्र तिची वाढ आणि विकास हा खुंटतो. आणि हा जो रूढीवाद आहे हा कोणी घातला तर प्रत्येक समाजानं वेगवेगळं काहीतरी तयार करून ठेवलं आपल्यासमोर आणि त्याचं उल्लंघन तुम्ही करूच शकणार नाही अशी बंधनं आपल्यावर घातली गेली. भारतामध्ये जरी लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये जरी वाढलेली असली तरी आज मुलींचं प्रमाण मात्र घटत असलेलं आपल्याला दिसून येतं आणि ही फार भीषण अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. कुटुंब नियोजनाच्या योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. त्याचबरोबर उद्बोधन केलेलं आहे, तज्ज्ञांचे सल्ले घेतलेले आहेत. ज्या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तींची आपल्याला मदत घेता येईल की ह्या ज्या रूढी परंपरा आहेत ह्या बंद केल्या पाहिजेत तरीही आपण त्यामध्ये अडकत असतो. उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन. आता या ठिकाणी अंधश्रद्धा ही जी गोष्ट आहे ती आजही अनेक ठिकाणी आहे बघा. या ठिकाणी त्या मुलांना बळी देणं किंवा मुलांना त्या ठिकाणी मारणं या बऱ्याचशा गोष्टी आहेत की कुठं ना कुठंतरी नर बळी देण्याची एक परंपरा आहे. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मानसिकतेमधून ते मानसिक चित्र आहे ते बदलणं काळाची गरज आहे. आणि अशा वेळेला या ठिकाणी त्या मुलांचं म्हणजे छोट्या मुलांचं, मुलींचं हे जे घटतं प्रमाण आहे याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी संगोपना बाबतीमध्ये मनामध्ये घेतल्या पाहिजेत किंवा त्या बजावल्या पाहिजेत हे आपण दुर्लक्षित करतो आणि ही वास्तविकता आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि म्हणून आज आपण बघत आहोत की भारतामध्ये अनेक कायदे कडक केलेले आहेत, काही योजना आहेत, काही नियम केलेले आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी एवढं करून सुद्धा आपल्या या रूढीमधून बाहेर पडायला पण तयार नाही. ही वास्तविकता आपल्या भारत देशासमोर आहे. अनेक योजना वेगवेगळ्या स्तरांवरती राबवलेल्या आहेत. त्यावरती या ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडासा अपुरेपणा या ठिकाणी दिसून येतो की कुठे कुठे तो नियम, कुठे कुठे ते कायदे कुठे कुठे पुरणार आहेत. कारण माणसाची मानसिकताच बदलत नाही अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. आणि म्हणून अशा पद्धतीने अजूनही आपल्याला वेगळ्या पद्धतीने याच्यावरती योजना करता येईल की न्यायाची व्यवस्था या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने घेता येईल, कायदे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. तर या ठिकाणी शासनानं मुलींच्या नावानं बघा अपनी बेटी अपना धन ही सुद्धा एक योजना आणली. मुलींच्या हत्येचं प्रमाण कमी होण्यासाठी थोडेफार याच्यामध्ये आपल्याला यश आलेलं आपल्याला दिसून येतं की नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी 2005-2006 मध्ये मुलींना सायकल घेऊन दिली आणि सायकल योजना त्या ठिकाणी सुरू केली की त्यामुळं तरी त्या शिक्षणाकडे येतील आणि त्यांचा विकास या ठिकाणी परिपूर्णरित्या होईल. आज या ठिकाणी फार मोठा रूढीवाद आपल्याकडं दिसून येतो आणि अशा वेळेला सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी जे हीन लेखलं जातं बालकांना असेल त्यांची जी वास्तविकता आहे ती नाकारून त्यांना भीक मागा लावणं किंवा त्यांना चटके देणं किंवा त्यांना मारणं आणि चांगल्या चांगल्या घरांमधली जी छोटी छोटी मुलं आहेत त्यांना या ठिकाणी हाताशी धरलं जातं आणि या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह ते ज्यांनी पकडून नेलेलं असतं ते त्या ठिकाणी करत असतात. आणि बऱ्याचशा ठिकाणी काही मुलं सापडतात आणि काही मुलं मात्र आजही बेपत्ता असलेली आपल्याला दिसून येतात. बालवयामध्ये त्यांना काम लावायचं आणि म्हणून आपल्याकडं हा बालकांच्या बाबतीमधला हा एक कायदा आपल्याकडं केलेला दिसून येतो. आज थोडासा जरी रूढीवाद आपल्याकडे जरी दिसून आला तरी आज आपण देशाने जी प्रगती केलेली आहे, वेगवेगळ्या तंत्रज्ञानामध्ये आपण झेप घेतलेली आहे, विज्ञान आपल्या सोबत आहे आणि अशा वेळेला प्रत्येक घरामधला
एक सदस्य तरी आज शिकत आहे आणि हा शिकत असताना तो सुजाण होणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी रूढी आहे किंवा हा रूढीवाद जो आहे तो आपण कमी जर केला तर निश्चितपणानं काय होतं की या नियमांचं उल्लंघन ते करणार नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी उल्लंघन जर केलं तर त्यांना जी शिक्षा आहे ही शिक्षा त्या ठिकाणी त्यांना भोगावी लागते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जे लहान वयामध्ये विवाह केले जातात, मुलांची विक्री केली जाते, त्याचबरोबर पैशासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि अशा वेळेला त्यांचा कुठल्याही बाबतीमध्ये परिपूर्ण असा विकास झालेला नसतो. म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून ते कमकुवत असतात, मानसिकतेतून कमकुवत असतात आणि अशा वेळेला हे सगळं त्यांच्यावरती लादलं जातं आणि अशा वेळेला काही गोष्टी आपल्या समोर येतात आणि काही गोष्टी मात्र समोर येत नाहीत. ही वास्तविकता आपल्या समोर असलेली दिसून येते. ह्या ज्या काही अनिष्ट रूढी आहेत ह्या रूढी बंद करण्यासाठी अनेक समाज सुधारकांनी वेगवेगळ्या प्रकारे योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. याच्यामध्ये राजाराम मोहन रॉय असतील, यांनीही नवीन विचार प्रवाह आपल्याकडे आणले की ज्यांनी सतीची चाल जी आहे ती बंद केली. ही सतीची चाल बंद केल्यामुळं या ठिकाणी नवीन एक त्यांनी केले की विधवा विवाह या ठिकाणी त्यांनी सुरू केला. म्हणजे नवीन विचार घेण्यासाठी हा समाज कसा तयार होईल यासाठी आपल्याला उद्बोधन करणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या रूढी परंपरा बंद जर करायच्या असेल तर आपल्याला हात किंवा आधार पाहिजे, तो मानवतेचा आधार पाहिजे. मानवानी मानवासाठी जगलं पाहिजे, मानवानी मानवाला हात दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या बोलून चालणार नाही तर आपल्याला ह्या कृतीमध्ये आणता आल्या पाहिजेत. हे जे फक्त अन्याय आहेत फक्त स्त्रियांवरती होत आहेत, मुलांवरती होत आहेत असं नाही तर युवा पिढीवर तरी घाला घातला जातोय हे आपण आज या ठिकाणी बघत आहोत. लहान लहान बालकांवरती तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं शोषण केलं जात आहे. स्त्रियांना माणूस म्हणून जो जगण्याचा हक्क आहे तो त्यांचा हिरावून घेतला जातो आहे. त्यांचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवलं जात आहे. आत्मनिर्भर किंवा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत हे आजही आपण मान्य करत नाही आणि आयुष्यात काहीतरी करण्याची संधी जर आपण त्यांना जर दिली तर ही मानवतेची खरी हाक असेल. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण ह्या ज्या सगळ्या जर गोष्टी निश्चितपणाने जर केल्या तर आपल्याला यश नेमकं येईल. आज आपण बघत आहोत की ह्या रूढी परंपरांना भेदून पुढे जाण्याची ताकद ह्या स्त्रियांमध्ये आपल्याला दिसून येते. बालकांनी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये लहान वयामध्ये अनेक चांगल्या प्रकारचे कार्य केलेले आपल्याला दिसून येतात. युवा पिढी आपल्याकडं फार मोठ्या प्रमाणामध्ये बळ आहे आपल्याकडं ते, कारण खरा आर्थिक विकास जो असतो तो युवा पिढीवर अवलंबून असतो. या ठिकाणी जी युवा पिढी आहे ती आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि तिचा जर योग्य ठिकाणी योग्य वेळी जर उपयोग केला तर निश्चितपणानं भारत देश जो आहे तो आज आपल्याकडं झेपावेल, विकासाच्या मार्गाने तो झेपावेल हे निश्चितपणानं आपल्याला सांगता येईल. पण या ठिकाणी मानवतेची हाक एकमेकांना दिली पाहिजे, मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि ह्या ज्या सगळ्या रूढी परंपरा आहेत त्या बंद करण्यासाठी आपण सगळे एकजुटीनं जेव्हा पुढे येऊ निश्चितपणानं ह्या रूढीवादी आपण त्यातून भारताला आपल्याला बाहेर काढता येईल. बाल्यावस्थेपासून युवा अवस्थेपर्यंत वेगवेगळ्या ज्या प्रथा आहेत यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या, वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आणि ही खरी राष्ट्राची वास्तविकता आहे की आजही भारत देश एवढा मोठा प्रचंड फार मोठी महान संस्कृती लाभलेला देश जरी असला तरी एवढ्या वर्षामध्ये आजही तो विकसनशील का आहे याचं उत्तर म्हणजे की तो अनिष्ट रूढी आणि परंपरेमध्ये अडकलेला दिसून येतो. आणि मग अशा वेळेला अनेक कायदे योजना हे नवीन आपल्याला बनवावे लागले. यामध्ये सुधारणा केलेल्या आहेत. कुटुंबातल्या व्यक्तीची मानसिकता बदलणं, त्याचं उद्बोधन करणं याही गोष्टी आज शासन मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहे. फक्त बदलायचं आहे ते मनाला बदलायचं आहे, मानसिकता बदलायची आहे. कारण राष्ट्राचा विकास जर घडवायचा असेल तर आपल्याला ह्या ज्या बुरसटलेल्या ज्या प्रथा आहेत, अनिष्ट रूढी आहेत त्या पूर्णपणे बंद करायच्या आहेत. पूर्ण ताकद ही मानवतेची लावता आली पाहिजे आणि निश्चितपणानं भारतीय संस्कृतीला एक सुसंस्कृत परंपरा आज आपण लाभलेली दिसून येईल आपल्याला. आज या ठिकाणी जर बघितलं तर बालकांवरती फार मोठा परिणाम होतो की बालकाचं लहान वयातच शोषण होतं. काही ठिकाणी बघा आम्ही बघितलेलं होतं की टीव्हीमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे किंवा पेपरमध्ये आपण बघितलेलं आहे, मासिकांमध्ये आपण बघत आहोत. तर या ठिकाणी बघा त्या मुलांना काय केलं जातं तर जी कॉट किंवा असते बघा लोखंडी कॉट असते त्या लोखंडी कॉटवरती काय करायचं की ऊन पडलं की ती कॉट बाहेर नेऊन ठेवायची आणि बाहेर ठेवली की त्याच्यावरती त्यांना बांधून ठेवायचं दिवसभर. म्हणजे इतकं काहीतरी वेगळ्या प्रकारचं शोषण या ठिकाणी केलं जातं की आपल्याला ते बघवणार सुद्धा नाही. म्हणजे ह्या कुठल्या रूढी आल्या, कुठल्या परंपरा आल्या की ते मूल जे आहे ते तळमळतंय, अक्षरशः अगदी तळमळून रडून थकून
त्याचं रडणं शेवटी थांबतंय, तरी त्यांना माया फुटत नाही. तर अशा काही ज्या आहेत या शोषण करणाऱ्यांना ती योग्य ती शिक्षा या ठिकाणी कायदे जे आहेत आपल्याकडे ते केले जातात किंवा कायदे जे आहेत त्यानुसार त्यांना शिक्षा केली जाईल. पण हे जे अन्याय आहेत, हे जे अत्याचार आहेत, हे आपण ह्या थांबवले पाहिजेत. ह्या ज्या रूढी आहेत ह्या थांबवल्या पाहिजेत. यांचं आपण मानसिक, शारीरिक, बौद्धिक शोषण करतो आहे ते आपण थांबवलं पाहिजे. वेगवेगळ्या हक्कांपासून आपण त्यांना वंचित ठेवतोय. कारण बालकांचा हक्क पहिला आहे की तो शिक्षण घेणं आणि शिक्षणामधून त्याचा सगळा परिपूर्ण विकास घडवणं. पण रूढीमध्ये अडकल्यामुळे आपण काय करतोय की त्यांना मागं ठेवते, अधिकारापासून वंचित ठेवते. त्याचबरोबर जाचक अटी, काही नियम आहेत त्यांच्या सुद्धा बेडीमध्ये त्यांना अडकवून ठेवलेलं आहे. यासारख्या अनेक समस्या या भारताला सतावत आहेत. तरी सुद्धा जर आपण या ठिकाणी सगळ्यांनीच एकत्रित येऊन जर चांगले निर्णय घेतले, मानसिकता बदलली आपली, तर याचा पाया आपल्या घरापासून जर सुरू केला, आपल्या मुलीला शिकवणं, मुलाला या ठिकाणी परिपूर्ण सगळं त्याला देणं, म्हणजे त्याचा आहारापासून, म्हणजे बालपणापासून जे सगळं त्याला तुम्हाला द्यायचं आहे ते सगळं जर तुम्ही दिलं तर एक चांगलं कुटुंब या ठिकाणी निश्चितपणानं तयार होईल. एक छोटासा तुमचा जो शेजाऱ्या पाजाऱ्यांचा जो एक चांगला असेल तो एक चांगला समूह तयार होईल, समाज चांगला तयार होईल आणि राष्ट्राला निश्चितपणानं कुठं ना कुठं तरी चांगली प्रगती साधायला चांगला मार्ग सापडेल. पण मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आज आपण जो बघितला की ही राष्ट्राची वास्तविकता आहे की रूढीवादामध्ये भारत देश अडकलेला आहे. आणि या ठिकाणी विचारवंत पुढे येत आहेत, काही ठिकाणी तज्ज्ञ या ठिकाणी पुढे येत आहेत, वेगवेगळी संशोधनं करता आहेत. आणि अशा वेळेला यांना आपण कुठं ना कुठं तरी एक साथ देऊया आणि निश्चितपणाने या ज्या सगळ्या रूढीवादी ज्या अनिष्ट रूढी आहेत त्या बंद करूया आणि चांगल्या रूढी, चांगल्या परंपरा जर आपण पुढे नेल्या आणि पुढे नेऊया आणि त्याचबरोबर भारताला अजून चांगल्या पद्धतीचं घडवूया. कारण आपण या ठिकाणी भारताकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण आपल्या देशाला काय दिलं पाहिजे, अभिमानानं ताठ मानेनं तो उभा कसा राहायला पाहिजे. आजही सगळे देश आ वाचून आपल्या भारताकडे का बघतायत, तर या ठिकाणी अमूल्य असा ठेवा आहे तो म्हणजे संस्कृतीचा. आणि म्हणून या ठिकाणी संस्कृतीला तडा जाऊ न देता आपण ह्या ज्या रूढी, अनिष्ट रूढी आहेत, ह्या अनिष्ट रूढी बंद केल्या पाहिजेत. हा रूढीवाद जो मनामध्ये आपल्या सगळ्यांच्याच बसलेला आहे तो बंद केला पाहिजे. निश्चितपणानं भारत पुन्हा एकदा अतिशय चांगली संस्कृती लाभलेला देश म्हणून निश्चितपणानं ओळखला जाईल. धन्यवाद. आपण कोर्स नंबर 1 सेमिस्टर फर्स्ट मधील घटक नंबर 6 बाल्यावस्थेशी संबंधित समस्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामधला बी हा घटक जो आहे त्याच्यामध्ये झोपडपट्टी, या झोपडपट्टीची व्याख्या, कारणे, वैशिष्ट्ये, समस्या, परिणाम आणि उपाययोजना यांचा आपण सविस्तर अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर दलित, शहरी, ग्रामीण, मुली आणि आदिवासी यांच्याही समस्यांचा अभ्यास आपण सविस्तर करणार आहोत. आता सुरुवातीला आपण घेऊया की बाल्यावस्थेशी संबंधित समस्या आहे. म्हणजे बालकाची वाढ आणि विकास ज्या परिसरामध्ये होत असते त्या परिसराचा जो परिणाम आहे तो बालकाच्या संपूर्ण विकासावरती होत असतो. मग आपण 2 नंबरच्या घटकामध्ये बघितलेला आहे वाढ आणि विकास आणि त्याच्यावर परिणाम करणारे घटक. प्रामुख्याने पहिलाच असतो तो कुटुंबाचा प्रभाव किती पडतो किंवा कुटुंब कशा पद्धतीचा आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे किंवा तो ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा सुद्धा एक परिणाम त्या बालकावरती होत असतो. आणि अशाच पद्धतीच्या विविध समस्या किंवा या विविध समस्यांशी बालक कुठे ना कुठेतरी संबंधित असतं आणि त्याच्या विकासाला या ठिकाणी काय होत असते, खीळ बसत असते. आणि अशाच प्रकारच्या या बाल्यावस्थेशी संबंधित असलेल्या ज्या समस्या आहेत त्यातली पहिली समस्या आपण बघतो आहोत झोपडपट्टी. आता ही झोपडपट्टी जी आहे ती झोपडपट्टी का वाढली, तर जगामध्ये प्रत्येक क्षेत्राचाच विकास झाला आणि मग शहरीकरण झालं आणि शहराकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढला, खेडी ओस पडली आणि अशा वेळेला पुन्हा या ज्या समस्यांनी उग्र रूप धारण केलेलं आहे की याचं प्रमाण का वाढलं या समस्या शोधण्यासाठी आणि मग या सगळ्यांच्या समस्या समोर आलेल्या आहेत. मग या सगळ्या समस्यांचा परिणाम फक्त कुटुंबावर होतो असं नाही, तर त्या समाजावरती होतो, त्याचबरोबर देशावरती होतो, त्याचबरोबर त्याशी संबंधित असलेले जे बालक आहेत, व्यक्ती आहेत यांच्यावरती सुद्धा हा विघातक परिणाम होतो. आणि या ठिकाणी आपल्याला या सगळ्याच बाबतीतला अभ्यास या ठिकाणी करावा लागत असतो. आता ही झोपडपट्टीची समस्या भारतामध्ये अगदी सगळीकडे आपल्याला बघायला मिळते.
झोपडपट्टी म्हणजे काय, तर तात्पुरती वसाहत त्या ठिकाणी निर्माण केलेली असते. अनेक कारणं असतात, नैसर्गिक आपत्ती असेल, मानवनिर्मित आपत्ती असेल किंवा आणखीन त्याला काहीतरी घटक या ठिकाणी कारणीभूत असतील. आणि या ठिकाणी ही जी मोठी समस्या आपल्याला काय आहे, सतावत आहे. आणि अशा वेळेला या झोपडपट्टी वाढण्यापाठीमागची कारणं कोणती आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी वैशिष्ट्ये कोणती आहेत, तिथल्या समस्या काय आहेत, हे आपण या ठिकाणी बघणार आहे. आता ही संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसून येते. मग राहण्यासाठी नियोजन नाही, यामध्ये सतत वाढ होत असते. यालाच आपण काय म्हणतो, औद्योगिकरण झाल्यामुळे झोपडपट्टीमध्ये वाढ झाली. स्थलांतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे झोपडपट्टीमध्ये वाढ झाली. शहरीकरणाची ओढ, कारण कोणता ना कोणता तरी रोजगार या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या कुटुंबकर्त्याला करावा लागतो. म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी जाणं म्हणजे शहरीकरणाकडे जाणं हा एक ओघ त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये दिसतो. या ठिकाणी झोपडपट्टीचं फार मोठं उदाहरण जर घ्यायचं असेल तर मुंबईमधील धारावीची झोपडपट्टी ही फार मोठी झोपडपट्टी आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या ठिकाणी जी निवासस्थानं आहेत ही राहण्यासाठी अयोग्य आहेत. पूर्ण सुविधा त्या ठिकाणी सुविधाहीन स्थिती आहे. आणि अशा ठिकाणी ही जी पालक असतात त्यांची वाढ विकास या ठिकाणी होत असते आणि त्यांच्यासमोर अनेक समस्या या ठिकाणी येत असतात. म्हणून पहिल्यांदा आपण त्याची व्याख्या बघतोय. मानवी निवासाला अयोग्य अशी अनेक घरांची गर्दी असलेली वस्ती म्हणजे झोपडपट्टी. S.K. गुप्ता यांनी ही व्याख्या सांगितलेली आहे. आता या ठिकाणी झोपडपट्टी वाढण्याची कारणं कोणती आहेत, तर पहिल्यांदा आहे निवास टंचाई. बघा, खेड्याकडून ते कुटुंब शहराकडे जातं, कारण रोजगार करायला पाहिजे, कुटुंब चालवायला पाहिजे. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी त्याला घर घेणं जमत नाही, कारण तिथल्या ज्या घरांच्या किमती असतात त्या जास्त असतात. आणि अशा वेळेला कुठेतरी छोटीशी झोपडी त्या ठिकाणी ती बांधली जाते आणि त्या ठिकाणी कुठलीही सोय नसते आणि अशामध्ये ते बालक वाढत असतं. आणि अशा वेळेला इथं निवासाची टंचाई, ऊन वारा पाऊस थंडी यापासून कुठेही बचाव होत नाही. अशा पद्धतीचं एक समस्या किंवा ह्या समस्येला ही गोष्ट कारणीभूत ठरते की निवास टंचाई या ठिकाणी होते. दुसरं आहे की लोकसंख्या वाढ. बघा, प्रत्येक जण उत्तर खेड्याकडून शहराकडे निघालेला आहे. प्रत्येक शहर जर तुम्ही पाठीमागे 20 वर्षापूर्वी किंवा एक 40-50 वर्षापूर्वीचं जर शहर बघितलं तर त्या ठिकाणी कुठंतरी तुम्हाला कमी लोकसंख्या दिसत होती. पण आज पुणे असेल, सातारा असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, या ठिकाणच्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ही लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणजे मूळची संख्या जी लोकसंख्या होती ती कमी आहे, पण रोजगार उत्पन्न व्हावा किंवा रोजगारीसाठी त्या ठिकाणी जाणारी, रोजंदारी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बाहेरून येणारी जे आहेत त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली आणि त्याच्यामुळं हे दुसरं कारण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की लोकसंख्या वाढ हे सुद्धा झोपडपट्टी निर्माण करण्यासाठी कारणीभूत असलेलं दिसून येतं. तिसरं आहे की शहरांची ओढ. बघा, या ठिकाणी खेडेगावामध्ये कुठल्याही सोयी सुविधा नसतं आणि अशा वेळेला एखादा व्यवसाय करावा म्हटला तर त्या ठिकाणी तो व्यवसाय चालेल की नाही याची आपल्याला शाश्वती देता येत नाही. आणि अशा वेळेला आपण एखादा जर व्यवसाय काढला, मग छोटा असेल तर तो छोटा व्यवसाय चालण्यासाठी कुठं ना कुठंतरी या ठिकाणी शहराकडे धाव घेतली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व्हिससाठी जाणारे म्हणजे नोकरीसाठी सुद्धा जाणारे आहेत. आता या ठिकाणी अजून तुम्हाला एक मुद्दा घेता येईल की कोकणामधली जी लोक आहेत हे कोकणामधली लोक प्रचंड प्रमाणामध्ये पुण्यामध्ये स्थायिक झालेली आहेत. मुंबईमध्ये तर प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. त्याला चाकरमानी शब्द आहे. तर अशा ठिकाणी मुंबईमध्येच ती जास्त राहतात. कधी ना कधी कुठला तरी एखादा कार्यक्रम असेल तर तिथे येतात, पण तिथं अगदी काही सधन घरामध्ये राहतात असं नाहीये, तर कुठं झोपडपट्टीमध्ये राहतात. अगदी 10 बायची खोली असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ते दुमजली घर करतात आणि त्या ठिकाणी ते राहतात. अगदी छोट्याशा घरामध्ये ते राहतात. का तर कुठंतरी या ठिकाणी एखादा व्यवसाय करून कुटुंबाचा खर्च चालवावा. पण एक उद्देश त्यांचा तो असतो की रोजगार करणं. पण या ठिकाणी कुटुंबाची मात्र हालत होते, त्यातल्या त्यात त्या बालकाची हालत जास्त गंभीर असते, कारण त्या ठिकाणी त्याला कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध होत नाही. बऱ्याचशा सगळ्या समस्या त्याच्या समोर असतात. वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचा विकास व्यवस्थित होत नाही. अशा वेळेला अनेक रोगराईला त्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून शहराची ओढ हे सुद्धा एक झोपडपट्टीचं तिसरं कारण आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. चौथं कारण आहे नैसर्गिक आपत्ती. आता तुम्हाला माहितीये की नैसर्गिक आपत्ती आली की भूकंप असतो, महापूर आहे, अशासारख्या मोठ्या मोठ्या आपत्ती ज्या वेळेला येतात
त्याचं कारण सुद्धा झोपडपट्टी, कारण घराच्या घरं वाहून जातात, गावाच्या गावं वाहून गेलेली आहेत, जमीनदोस्त झालेली आहे भूकंपामुळे वगैरे. तर ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, या नैसर्गिक आपत्तीमुळे सुद्धा जेव्हा निवास मिळत नाही आणि अशा वेळेला त्या ठिकाणी जाऊन एक छोटीशी झोपडी तयार करायची आणि पुन्हा पुनर्वसन करायचं, त्या ठिकाणी राहायचं. आणि म्हणून ह्या नैसर्गिक आपत्ती सुद्धा झोपडपट्टी वाढण्याचं कारण बनू शकतात किंवा आहेत. आणि 5वं आहे गरिबी. फार मोठं चांगलं घर, सोयी सुविधा असलेलं घर त्यांना घेता येत नाही, कारण त्यांची गरिबी असते. आज रोजंदारी करेल, 6 तासाचं काम करेल, 8 तासाचं काम करेल किंवा त्याच्याही पेक्षा जास्त काम करावं लागतं त्या ठिकाणी. अशा वेळेला सुद्धा गरीब परिस्थिती असल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी घर बांधू शकत नाही, चांगली घरं त्या ठिकाणी उपलब्ध करून त्यांना दिली जात नाहीत. अशा वेळेला गरीब परिस्थितीमुळे सुद्धा झोपडपट्टी वाढते किंवा गरिबी सुद्धा हे कारण या ठिकाणी होऊ शकतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल कारण कोणकोणती आहेत. आता वैशिष्ट्ये. पहिलं आहे गरिबी. आता गरिबीचं या ठिकाणी आपण कारणामध्ये पण घेतलं आणि वैशिष्ट्यामध्ये घेतलं. कारण का बघा, कष्ट करायची तयारी असते, मोबदला कमी मिळतो. त्या कमी मोबदल्यामध्ये त्यांच्या प्राथमिक गरजा सुद्धा अन्न, वस्त्र, निवारा ह्या सुद्धा पूर्ण होत नाही. तर मग शिक्षण ही तर दूरची गोष्ट राहते आणि अशा वेळेला त्या बालकाला त्या समस्याला सामोरं जावं लागतं. म्हणून गरिबी हे एक त्याचं वैशिष्ट्य या झोपडपट्टीचं असू शकतं किंवा आहे. विभेदीकरण म्हणजे व्यक्तीमधला भेद जो आहे, श्रेष्ठ आणि कनिष्ठ. भारतामध्ये आपल्याला हे 2 स्तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असलेले दिसून येतात. गरीब हा अधिक गरीब होतोय आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय. मध्यम वर्ग जो आहे तो आहे त्या लेवललाच राहतोय, कारण त्याला पुढेही जाता येत नाही आणि मागेही राहता येत नाही. पण या ठिकाणी ह्या व्यक्तीमधल्या भेदामुळे सुद्धा झोपडपट्टी वाढती आहे आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण या ठिकाणी फार मोठी दरी आपल्या ठिकाणी आपल्याला या भारतामध्ये असलेली दिसून येते की श्रीमंताचा एक वर्ग आहे आणि गरिबाचा एक वर्ग आहे, जे या ठिकाणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ म्हणून हे एक वैशिष्ट्य आपल्याला झोपडपट्टी निर्माण होण्यापाठीमागे आपल्याला दिसून येतं. आता विविध समस्या कोणत्या आहेत. एक पहिली समस्या आहे की टिकाऊ आणि सुरक्षित घरांचा अभाव दिसतो त्या ठिकाणी. म्हणजे त्यांची जी निवासस्थानं आहेत, ही निवासस्थानं कशी असतात बघा, कुठेतरी कागद लावला जातो त्या ठिकाणी, कुठेतरी कुडाच्या भिंती त्या ठिकाणी तयार केल्या जातात किंवा जमीन त्या ठिकाणी ओली वगैरे असते, भरपूर त्या ठिकाणी असते. आणि त्या ठिकाणी ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, थंडी असेल, यापासून कुठल्याही बाबतीमध्ये संरक्षण ते निवासस्थान त्यांना देऊ शकत नाही. अशा पद्धतीची त्यांची घरे असतात. म्हणजे ही फार मोठी समस्या आहे. राहायला जागा नाही, या ठिकाणी हीच फार मोठी समस्या असते. दुसरी आहे अपुरी जागा. म्हणजे घरातील जी संख्या असते ती संख्या जास्त असते या कुटुंबातली आणि अशा वेळेला त्यांच्या मनाने ते घर पूर्ण लहान असतं. म्हणून मगाशी मी म्हटले की 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुद्धा ते काय करतात, दुसरा मजला त्या ठिकाणी तयार करतात, अगदी छोट्याशा खोलीमध्ये. सगळं त्याच खोलीमध्ये राहतं आणि अशा वेळेला या ठिकाणी अपुरी जागा जी आहे, या अपुऱ्या जागामुळे समस्या जी आहे ती विघातक बनते. कारण ह्याचा सगळा परिणाम त्या बालकावरती होत असतो, कुटुंबातल्या व्यक्तींवरती होत असतो. म्हणजे एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिचा थंडी ताप त्या मुलांना येऊ शकतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टींमधून सुद्धा या बालकाला काय होतं, त्या समस्याला सामोरं जावं लागतं. म्हणून ही दुसरी समस्या आहे की अपुरी जागा. तिसरं आहे की प्राथमिक सुविधा ज्या आहेत, या प्राथमिक सुविधांचा अभाव त्या ठिकाणी दिसून येतो. कारण या ठिकाणी त्यांना पाणी योग्य पद्धतीने किंवा चांगलं पाणी मिळेल हे सांगता येत नाही. स्वच्छतागृहांचा अभाव असतो. त्याचबरोबर हे पाणी जे असतं ते कुठेतरी पावसाचं पाणी किंवा त्या ठिकाणी डबकी साठलेली असतात किंवा या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी सुद्धा त्यांना पुरेशी जागा नसते आणि ते पाणी जाण्यासाठी, बाहेर जाण्यासाठी जागा नसते, ते पाणी तिथंच थांबतं. आणि अशा वेळेला सुद्धा या ज्या सुविधा आहेत आणि याच्यामुळं मच्छरांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं आणि त्याही ठिकाणचा प्रभाव जो विघातक असतो तो बाल्यावस्थेला किंवा त्या बालकाला या ठिकाणी ग्रासतो आणि ती समस्या त्याच्यासमोर उभी राहते. पुढचा आहे की आरोग्यविषयक सुविधांचा अभाव. घराजवळचं वातावरण हे गलिच्छ वातावरण का होतं, तर मगाशी मी म्हटलं तसं की आंघोळीचं जे पाणी असतं, कपडे धुतलेलं पाणी असतं, भांडी घासलेलं पाणी असतं, ते सगळं तिथंच जाऊन थांबतं. कारण तिथली सुविधा त्या ठिकाणी त्यांना कुणीही करून दिलेली नसते. कारण त्या ठिकाणी घरं जी बांधतात ती कशी आहेत, झोपडपट्टी म्हणजे अगदी तुम्ही परत ते काढू शकता, ही काय अगदी पक्की बांधकामं केलेली नसतात. आणि अशा वेळेला तिथं कोणीही त्यांना काय करतं, या सुविधा उपलब्ध करून देत नाही. त्याच्यामुळे घराजवळच ती दलदल राहते, पाणी राहतं आणि पाणी जास्त काळ त्यामध्ये राहिल्यामुळं, दलदल राहिल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी गलिच्छ वातावरण म्हणजे हवाई घाण येते. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी मच्छर होतात आणि त्या ठिकाणी
वेगवेगळ्या रोगांची लागण त्या ठिकाणी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती त्या बालकाची कमी असल्यामुळं त्या रोगाला त्या बालकाला सामोरं जावं लागतं. ही फार मोठी गंभीर समस्या आपल्याला या झोपडपट्टीमुळं असलेली दिसून येते. कारण जर ती सोय करायची म्हटलं तर त्यांच्याकडे गरिबी असते, आर्थिक परिस्थिती त्यांची नसते आणि त्याच्यामुळे त्यांना या वेगवेगळ्या सुविधा त्या छोट्याशा खोलीमध्ये करता येत नाहीत आणि अशा वेळेला त्या बालकाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि म्हणून ही एक सुद्धा फार मोठी गंभीर समस्या असलेली दिसून येते. पुढचा आहे या ठिकाणी परिणाम आपण बघतो आहे. ही झोपडपट्टी आहे, ही झोपडपट्टीचा परिणाम या बालकाच्या विकासावरती कसा होतो तर या ठिकाणी भग्न कुटुंब असतात. भग्न कुटुंब म्हणजे काय तर त्या घरामध्ये दुभंगलेली कुटुंब आणि विचार जे आहेत ते विचार वेगवेगळे राहतात आणि अशा वेळेला कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत म्हटलं की घरांमध्ये भांडणं होऊ शकतात, कलह निर्माण होऊ शकतात, अगदी विकोपाला जातात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष त्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवरती फार अवलंबून असते. कारण भांडण लागलं की त्या ठिकाणी अजून वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे मारामारी येणं, मारणं किंवा आणखीन गुन्हे त्या ठिकाणी वेगवेगळे करतात. काही तर त्यांच्या हातातून एखादं विघातक कृत्य घडू शकतं आणि अशा सगळ्याचा विपरीत परिणाम त्या बालकावरती होतो. कारण ते लहान वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघत असतं आणि त्याच्यावरती अतिशय विघातक असा परिणाम त्याच्या विकासावरती होत असतो. दुसरा परिणाम आहे बाल गुन्हेगारी. झोपडपट्टीमधली जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बिंबवल्या गेल्या, समोर दिसतंय त्यांना ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि अशा वेळेला या मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं आणि गुन्हेगारीकडे ती वळतात आणि अशा वेळेला या ठिकाणी आपण त्या कुटुंबातली जी मुलं जे लोक आहेत किंवा व्यक्ती आहेत ते काय करतात या लहान मुलांचा त्या गोष्टीसाठी उपयोग करून घेतात आणि मग या ठिकाणी चांगले संस्कार घालण्याच्या ऐवजी या गोष्टी करण्यासाठी म्हणजे गुन्हेगारीकडे वळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ही कुटुंब करतात. कारण कुठेतरी उदरनिर्वाह चालावा, उद्देश काय की आम्हाला या ठिकाणी पैसा मिळावा. मग अगदी सकस आहार नसला तरी चालेल किंवा 2 वेळेचं व्यवस्थित अन्न नसलं तरी चालेल, पण या ठिकाणी तो मुलगा कुठेतरी गुन्हेगारीकडे वळतोय, त्याला कुठेतरी परावृत्त करावं, त्याच्यापासून त्याला बाजूला घ्यावं असं कुठेही त्यांच्या लक्षात येत नाही आणि याला ही बालकं काय करतात बळी पडलेली आपल्याला दिसून येतात. कारण या ठिकाणी जे संस्कार आहेत ते संस्कार त्या ठिकाणी त्या मुलांना मिळत नाहीत आणि म्हणून ही फार मोठी समस्या आणि त्याचा परिणाम त्या मुलांना या ठिकाणी भोगावा लागतो. तिसरी आहे की भिकारी संख्या. म्हणजे कसं असतं बघा की एका रात्रीत मला श्रीमंत व्हायचं आहे, नाही कष्ट केल्याशिवाय आपल्याला ती भाकरी मिळत नाही आणि कष्टाची भाकरी ही नेहमी गोड असते. पण इथं बघा की न काही करता आपल्याला काय करायचं असतं की मला कुठलंही काम नको पण मला पोटभर जेवायला पाहिजे. तर अशा वेळेला भीक मागणाऱ्यांची संख्या आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दिसून येते. म्हणजे आज मंदिरांच्या तिथं तुम्ही गेलात किंवा अजून कुठेही तुम्ही गेला, रेल्वे स्टेशनच्या तिथं बघा तुम्ही, तर त्या ठिकाणी भीक मागणाऱ्यांची संख्या जास्त असते. कारण भीक मागायची आणि पोट भरायचं. आणि इथं काय करतात ही मुलं की लहान मुलांच्याकडे बघून लोक काय करतात त्यांना ते भीक देतात आणि अशा वेळेला ती सवय लागते आणि त्याचाही परिणाम त्या बालकाच्या विकासावर, वाढीवर अतिशय विघातक होतो. आणि त्या ठिकाणी छोटी मुलं काय करतात ते काम करतात, भीक मागण्याचं काम. अशा वेळेला बघा टोळ्याच्या टोळ्या त्या ठिकाणी मुलांना काय केलं जातं, किडनॅप केलं जातं. चांगल्या चांगल्या ठिकाणी जी मुलं असतात त्यांना पळवून न्यायचं आणि त्यांना भीक मागायला लावायचं, तो व्यवसाय करायला लावायचा. आणि अशा ठिकाणी सुद्धा हे व्यवसाय या झोपडपट्टीमध्ये चालतात. मग इथं त्याचा परिणाम अतिशय त्या पिढीला किंवा त्या बालकाला, त्या वयातल्या सगळ्या मुलांना भोगावा लागतो आणि म्हणून हा एक परिणाम तुम्हाला या ठिकाणी सांगता येतो. दुसरा आहे की बेकार युवक संख्येमध्ये वाढ होते. आता बघा ही लहान मुलंच बालगुन्हेगारीकडे वळलेली आहेत. म्हणजे त्यांचा या ठिकाणी जेव्हा ती मुलं कुमारावस्थेतून युवक अवस्थेमध्ये जातात त्यावेळेला सुद्धा तिथली मुलं प्रचंड प्रमाणामध्ये तुम्हाला दिसून येतात आणि त्याचाही त्या युवा पिढीवरती विघातक परिणाम होतो. कारण ती पिढी बेकार राहते, कारण त्यांच्याकडे एकतरी शिक्षण नाही, चांगले संस्कार नाहीत किंवा कुठल्याही चांगल्या सुविधा त्यांना मिळालेल्या नाहीत आणि अशा वेळेला ते काय करतात त्याच ठिकाणी राहून घातक परिणाम त्यांच्या मनावरती होतो आणि तो एक त्या ठिकाणी काय करतात की वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी या झोपडपट्टीमध्ये केले जातात आणि त्याचाही परिणाम, विघातक परिणाम या बालकांवरती होतो आणि त्याबरोबर युवा पिढीवरती सुद्धा होतो. अतिशय घातक असं या झोपडपट्टीमुळे हे परिणाम या मुलांना भोगावे लागतात. आणि पुढचा मुद्दा बघतोय आपण उपाययोजना. आता फक्त आपण व्याख्या, कारण, वैशिष्ट्य, समस्या बघितली, पण इथपर्यंत थांबून चालणार नाही. पण त्या दलदलीतून त्यांना बाहेर घेणं हे सगळ्यांचंच कर्तव्य आहे. अशा वेळेला पहिल्यांदा आहे
की या ठिकाणी स्वच्छतागृह बांधणं. शासनानं या ठिकाणी त्यांना जेवढ्या सोयी उपलब्ध करून देता येतील तेवढ्या सोयी या झोपडपट्टीवाल्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत किंवा द्याव्यात. म्हणून पहिल्यांदा बांधायला लागेल तुम्हाला किंवा पहिल्यांदा उपाययोजना करावी लागेल की स्वच्छतागृहांची उपाययोजना करावी लागेल. दुसरं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं म्हणजे पाणी पिण्याची सोय असेल ही सुद्धा त्यांना उपलब्ध करून द्यायची. स्वच्छ पाणी, चांगलं पाणी त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे. त्याचबरोबर मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे. म्हणजे त्यातून ही मुलं काय होतील, त्या समस्येमधून बाहेर येण्यासाठी मदत होईल. आता रोगराई वगैरे होते कारण दलदलीच्या ठिकाणी ती मुलांची वाढ विकास होत असतो. त्यामुळे तिथं फिरते दवाखाने तुम्ही त्या ठिकाणी सुरू ठेवले पाहिजेत आणि त्या ठिकाणची जी तपासणी आहे ते त्या मुलांची असेल, घरातल्या कुटुंबाची असेल, पूर्ण झोपडपट्टीवाल्यांची असेल ती तुम्ही त्या वेळेला केली पाहिजे. त्यासाठी फिरते दवाखान्याची सोय सुद्धा आपण करू शकतो. ही एक उपाययोजना आहे. झोपडपट्टी संख्या मर्यादित करा. म्हणजे काही लोकांना काय करायला पाहिजे, तुम्ही कुठेतरी घरकुल बांधून द्यायची छोटी छोटी आणि अशा वेळेला ती जी आहे तिथं तुम्ही ती लोक झोपडपट्टीतून त्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर तिथला जो परिसर आहे तो मोकळा राहणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करता येईल की झोपडपट्टीची संख्या हळूहळू कमी करता येईल. दुसरं आहे की आरोग्याच्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी या लोकांच्याकडे गरिबी असल्यामुळे कसा पैसा नसतो त्यामुळे त्यांना काय करायचं, तुम्ही मोफत तपासणी करावी. त्याचबरोबर वेगवेगळी औषधं असतील ती तुम्ही त्यांना दिली पाहिजे. वेळोवेळी त्या ठिकाणी तुम्ही देऊन त्या बाल्यावस्थेला तुम्ही किंवा बालकाला त्या या समस्येपासून वाचवलं पाहिजे. ही एक उपाययोजना तुम्हाला करता येते. शिक्षण केंद्र स्थापावे. म्हणजे शिक्षणाचं महत्व काय आहे आणि मग शिक्षण एकदा द्यायला सुरुवात केली की मग स्वच्छता कशी असावी, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, शारीरिक स्वच्छता कशी करावी, मानसिकतेकडे आपण कशी वाढ करावी, त्याचा विकास कसा करावा या गोष्टीचं ज्ञान त्या बालकाला येतं आणि त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. म्हणून ही एक उपाययोजना आपल्याला या ठिकाणी करता येते. बाल गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. म्हणजे या ठिकाणी आपण आज काय केलेलं आहे की 14 वर्ष जे आहे त्या मुलांना, त्याच्या आतल्या मुलांना जर तुम्ही काही काम करायला लावलं तर सक्तीनं कायदा केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काय करायचं की बाल गुन्हेगारीसाठी तुम्ही जी कमी करायची आहे, नष्ट करायची आहे, त्याच्यासाठी त्यांना शिक्षण द्यायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत, कायदे करायचे आहेत, नियम करायचे आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही ही सुद्धा उपाययोजना या ठिकाणी झोपडपट्टीवाल्यांसाठी करू शकता. पुढे आहे या ठिकाणी शाळेतल्या ज्या सगळ्या सुविधा आहेत त्या सुविधा ज्या मुलांना तुम्ही पुरवल्या तर निश्चितपणाने ती मुलं शिकण्यासाठी तयार होतील आणि त्या ठिकाणी ज्या ह्या गोष्टी ज्या आहेत, या समस्या, त्याचे परिणाम विघातक ते कमी होतील आणि त्याच्यातून एक चांगलं व्यक्तिमत्व त्या मुलांच्या मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतं. दुसरं आहे या ठिकाणी की मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत या मदत करणाऱ्या संस्था निर्माण करून ह्या झोपडपट्टीवाल्यांमध्ये तुम्ही जाणीव जागृती केली पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, मानसिकतेच्या बाबतीमध्ये असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये असतील, या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांना काय करायचे, मदत करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय करायचे आणि मदत घेऊन ह्या बालकांचा विकास, युवकांचा विकास त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि आपण आता जसं बघितलं तर हा उपाय सुचवला किंवा उपाययोजना केल्या तर निश्चितपणानं झोपडपट्टी आणि त्यामधली जी बालकं आहेत की ज्यांचं कुपोषण होतं आणि त्यामुळे तिथं चांगलं आहार असेल किंवा त्यांचं शिक्षण असेल, मानसिक, भावनिक, सामाजिक हे जे सगळे आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळे जे घटक असतील ते त्यांना चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकतो. आणि निश्चितपणानं झोपडपट्टी ही फार मोठी समस्या आहे ती आपण कमी करू शकतो. आता दुसरा मुद्दा आहे दलित. आता दलित म्हणजे काय तर गरीब किंवा शोषित असा वर्ग. आता गरीब आणि शोषित वर्ग म्हणजे काय तर ज्याचं शोषण केलं जातं. कारण कसं असतं की आघात हा कोणावरती होतो तर गरीब लोकांच्यावरती होतो. आणि अशा वेळेला या ठिकाणी आपण दलित या समस्या आहेत, दलितांच्या ज्या समस्या आहेत आणि त्यांचाही परिणाम या बालकांवरती होत असतो, बालकाच्या विकासावरती होत असतो. आणि अशा वेळेला या ठिकाणी जी वर्णव्यवस्था होती ही वर्णव्यवस्था समाजाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक मांडलेली आपल्याला दिसून येते. समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील लोकांचे 4 वर्गांमध्ये विभाजन केलेलं आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा एक भेद सुरू केला. कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्या विविध संज्ञा आहेत या दलितांसाठी आपण काय करत असतो वापरलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून या ठिकाणी दलित वर्ग किंवा दलित जाती या संज्ञेचा वापर केला. त्याचबरोबर सायमन कमिशनने या जातीसाठी
प्रथमतः अनुसूचित जाती या संज्ञेचा वापर केला आणि नंतर भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जाती या संज्ञेचा उपयोग करण्यात आला। आता दलित हा शब्द अनेक भाषांमध्ये वापरला जातो। गरीब किंवा शोषित। घनश्याम शहा यांच्या मते दलित म्हणजे समाजातील सर्व गरीब व शोषित व्यक्तींचा समावेश दलित या संकल्पनेमध्ये होतो। त्यांच्या मते या संज्ञेत केवळ आर्थिक शोषणाचाच समावेश होतो असे नाही, तर सांस्कृतिक दडपशाही म्हणजे अधिकार वंचिता यांचाही समावेश याच्यामध्ये होतो। आता या दलित समाजाची वैशिष्ट्ये, पहिला आहे गरिबी। हक्कापासून वंचित राहिल्यामुळे त्यांच्या स्तरामध्ये सुधारणा झालेली नाही आणि अशा वेळेला शिक्षण या साधनापासून म्हणजे शिक्षण या लोकांपासून दूर राहिल्यामुळे त्यांचा म्हणावा असा विकास समाजामध्ये झालेला नाही आणि त्याला प्रमुख कारण ते आहे वैशिष्ट्य गरिबी। दुसरा आहे सामाजिक आणि आर्थिक स्तर कमी असणं। जातीभेदाच्या दुष्टचक्रातून गेल्यामुळे समाजाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती या ठिकाणी इतरांच्या तुलनेमध्ये आपल्याला कमी असलेली दिसून येते आणि म्हणून भारताचे असून सुद्धा अन्याय आणि या ठिकाणी माणूस म्हणून त्याला जगता येत नाही, अशा पद्धतीची सुद्धा एक वैशिष्ट्य दलितांच्या समस्येमध्ये आपल्याला दिसून येते। तिसरा आहे या ठिकाणी शिक्षणाची संधी। आता शिक्षणाची संधी किंवा शिक्षणामध्ये मागासलेपणा असल्यामुळे हे एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं। दुसरं आहे की या ठिकाणी समाजामध्ये अनेक थोर समाज सुधारक होऊन गेले, त्याचबरोबर समाजात शिक्षणाची उर्मी निर्माण झाली, तरीही समाज हा जो समाज आहे शिक्षणाच्या दिशेने आज थोडासा वाटचाल करीत असलेला दिसत आहे आणि आज त्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी ही जी समस्या आहे ती कमी कमी होताना आपल्याला दिसून येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उच्च स्तरात जाण्यासाठी धडपड हे एक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे की मागील पिढीने अनेक प्रकारचे अन्याय सहन केल्यामुळे आता आपला आर्थिक स्तर, सामाजिक स्तर, शैक्षणिक स्तर उंचावणे यासाठी हा समाज सतत प्रयत्नशील असलेला आपल्याला दिसून येतो आणि कारण तो त्यांचा हक्क आहे। आता दलित समाजाच्या समस्या कुठल्या आहेत तर मानवी हक्काचं उल्लंघन हे पहिलं समस्या आहे। या ठिकाणी या समाजाबद्दलच्या पूर्वग्रह दोषामुळे या समाजातील व्यक्तींच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येतं। वास्तविक मानवी हक्क हे निसर्गानं सगळ्या व्यक्तीला समानतेने दिलेले आहेत आणि या ठिकाणी ही दलित वर्गातली समस्या आपल्याला दिसून येते। पुढची आपल्याला आहे की पारंपरिक व्यवसाय। या ठिकाणी शिक्षणाचा प्रसार नाही म्हणून त्या ठिकाणी त्या समाजामध्ये काय करतात की पारंपरिक व्यवसाय म्हणजे वडिलांचा जो व्यवसाय आहे तोच मुलाने चालवायचा आणि परत त्यांच्या मुलांनी तोच व्यवसाय चालवायचा, कारण शिक्षणापासून हे वंचित असल्यामुळं या ठिकाणी हा एक व्यवसाय हा एक त्यांच्यातली समस्या दिसून येते। पुढचा आहे की शिक्षणाचा कमी प्रसार झाला। या ठिकाणी या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार फार कमी झालेला दिसून येतो आणि त्यातल्या त्या पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचं प्रमाण तर अतिशय कमी असलेलं दिसून येतं आणि त्याचाही परिणाम या दलित समस्येवरती अधिक झालेला दिसून येतो। भेदभावाचे शिकार। या ठिकाणी जेव्हा जेव्हा दलित समाजामध्ये भेदभाव केला गेला आणि याचा परिणाम पूर्ण दलितांच्यावरती झालेला दिसून येतो आणि ती समस्या त्यामध्ये वाढलेली दिसून येतो आणि या ठिकाणी या समाजामध्ये जे बालक आहे या समाजातल्या बालकांची जी गळतीचं प्रमाण आहे, स्थगनचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसून येतं, वाढलेलं दिसून येतो की गळतीचं प्रमाण जास्त आहे, स्थगनचं प्रमाण जास्त आहे आणि अशा वेळेला या ठिकाणी या समाजामध्ये कुठं ना कुठेतरी ज्या काही सुविधा आहेत त्याही या ठिकाणी कमी मिळालेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी भेदभाव केले गेले आणि त्यामुळे या समस्यांना या वर्गाला सामोरं जावं लागलेलं आहे। त्याचबरोबर स्त्रियांवरील अत्याचार। दलित समाजातील स्त्रियांना इतर समाजातील स्त्रियांच्या मानानं अत्याचारांना जास्त सामोरं जावं लागलेलं दिसून येतो आणि ही एक समस्या या वर्गाची आपल्याला दिसून येते। विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थ्यांवरील अन्याय ही एक समस्या आहे। शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते आणि ती मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि त्या ठिकाणी जे शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी ते शिक्षण त्यांना मिळावं पण कमी खर्चामध्ये त्यांना मिळावं, कमी शैक्षणिक शुल्कामध्ये मिळावं ही एक तरतूद चांगल्या पद्धतीने केलेली आहे
पण त्या ठिकाणी मिळत असताना काही वेळा अडचणी निर्माण होतात. पण आज जर बघितलं तर आज आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने ह्या दलित वर्गावरती सुद्धा एक समस्या आणि त्या सगळ्याचा परिणाम त्या बालकावरती होतो, त्याच्या वाढीवरती होतो, विकासावरती होतो, मनावरती होतो. आणि अशा वेळेला त्या बालकाला त्याच्यापासून आपण काय करायचं आहे, बाजूला घ्यायचं आहे, त्याला चांगले संस्कार घालायचे आहेत आणि त्याला या ठिकाणी शिक्षण देऊन त्याचं व्यक्तिमत्व आपल्याला साकार करायचं आहे. आता पुढचा मुद्दा आहे शहरी भाग. आता शहरी भागामधलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याकडं ही जी शहरं आहे ती जवळजवळ 4000 वर्षापूर्वीपासून भारतामध्ये शहरं अस्तित्वात आहेत असं आपल्याला संशोधनांती समजलेलं आहे. ही शहराची लोकसंख्या ही हजारांमध्ये असते, लाखांमध्ये असते आणि अशा लोकसंख्या ज्या आहेत ह्या शहरामध्ये येणाऱ्यांचा ओघ जाणाऱ्यांचा ओघ प्रचंड प्रमाणामध्ये असल्यामुळं तिथं शहरीकरण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये झालं. उदाहरणार्थ औद्योगिकरणाचं या ठिकाणी काय केलेलं आहे, जास्त प्रमाणामध्ये केंद्रीकरण झालेलं आहे. आणि अशा वेळेला ज्या ठिकाणी शेती व्यतिरिक्त इतर उद्योग व्यवसाय असतात त्या ठिकाणाला शहर म्हणतात. आणि या उद्योगांमध्ये कुठेतरी काम करून उदरनिर्वाह चालावा याच्यासाठी शहराकडे जाणाऱ्यांचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं ही शहरी भागातली सुद्धा समस्या या ठिकाणी या बालकांना ग्रासत असलेली दिसून येते. या ठिकाणी वैशिष्ट्य कुठे आहे बघा की लोकसंख्या जास्त असते. शहरी भागातली आताच मी तुम्हाला सांगितलं की ही हजारांमध्ये आहेच आहे, पण लाखांमध्ये आज गवस निघायला लागलेली आहे. फार मोठा वेढा या लोकसंख्येचा या शहरी भागाला असलेला दिसून येतो. आणि अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी गर्दी झालेलं प्रमाण आपल्याला वाटतं. आडवी घरं जी आहेत म्हणजे जमिनीवरती जी घरं आहेत ती आज आपण बघतो की उंचीने वाढत निघालेली आहे. तुम्ही जर मुंबईला गेला असेल, पुण्याला जर गेला असेल त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं की किती मोठ्या म्हणजे 35 मजली इमारती, 40 मजली, 50 मजली म्हणजे काही लिमिटेशन्स आज आली आणि म्हणून सुद्धा ह्या समस्या वाढलेल्या. अगदी छोट्या ह्याच्यामध्ये ती लोक राहतात आणि या ठिकाणी लोकसंख्येचं प्रमाण सुद्धा या समस्येला कारणीभूत असलेलं हे एक वैशिष्ट्य आहे. त्या ठिकाणी विविधता आहे. शहरी भागामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी येतात, म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे आहेत, वेगवेगळ्या जातीचे आहेत, वेगवेगळ्या पंथाचे आहेत. ही जी विविधता आहे ही तुम्हाला शहरी भागामध्ये दिसून येते आणि हे त्या शहरी भागातलं वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी देता येतं. पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये की शहरी भागांमध्ये जेव्हा तुम्ही या ठिकाणी जात असता तेव्हा या ठिकाणी या समाजाचं विशेषीकरण झालेलं दिसतं. म्हणजे या ठिकाणी उद्योगधंद्यामध्ये आपल्या कामातील कुशल कामगार या ठिकाणी असतात, पण इतर क्षेत्रासाठी विशेषीकरण असते. ते म्हणजे मोठ्या शहरातील हॉटेल्स ही कशी असतात बघा, तिथले पदार्थ, त्याचबरोबर त्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या देशातले पदार्थ तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि म्हणून हे शहरी समाजाचं एक वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं. शेजाऱ्यांचे जे संबंध आहेत ते तितकेसे नसतात. शहरी भागामध्ये म्हणावं तसं एकमेकांशी संबंध कमी असतात, कारण ती सुद्धा एक समस्या आहे. काही वेळेला असं होतं की शेजारी कोण राहतं हे अलीकडच्या घराला माहित नसतं, पलीकडच्याही घरांना माहित नसतं, कारण येणं जाणं नसतं. ही एक समस्या त्या ठिकाणी आहे. स्पर्धात्मक जीवन राहिलेलं आहे. सकाळपासून भाण्याला झोपलेल्या बैलाप्रमाणे नुसतं धावायचं. सकाळी 7 वाजले की बाहेर पडायचं, ते संध्याकाळी 10-11 वाजता आपण घरी यायचं. अशा पद्धतीचे धावतं चक्र किंवा स्पर्धात्मक जीवन या ठिकाणी शहरीकरणामध्ये दिसून येतं. सामाजिक गतिशीलता आपल्याला असं दिसून येते. स्थिरता नाही, गतिशील. आज आपण बघतो की रोज नवीन सगळं येत आहे आणि अशा वेळेला शहरीकरणामध्ये आपल्याला नवीन फॅशन्स असेल, नवीन सगळ्याच गोष्टी नवीन असतात आणि अशा वेळेला तिथं जाणाऱ्यांचा ओघ वाढतो आणि ती समस्या त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. जीवनाची जटिलता म्हणजे शहरी भागामध्ये गुंतागुंतीचं जीवन जास्त प्रमाणामध्ये असतं. अशा वेळेला हे वैशिष्ट्य त्याच्यामध्ये दिसतं. मानसिक संघर्ष या ठिकाणी बालकाला, युवा पिढीला करावा लागतो किंवा या ठिकाणी शहरी भागामध्ये आपल्याला तो दिसून येतो. कारण मानसिक संघर्ष हा जो आहे की एखादी गोष्ट आपण शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा जर रोजगार मिळत नसेल त्यावेळेला त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो आणि त्या सुद्धा गोष्टी शहरी भागामध्ये तुम्हाला दिसून येतात किंवा ती एक समस्या या ठिकाणी दिसून. पुढचं वैशिष्ट्य आहे विभक्त कुटुंब पद्धती. कारण त्यांचे जे सगळे कुटुंबातले असतात ते गावी असतात आणि या ठिकाणी काय होतं की जी रोजगार करण्यासाठी आलेली आहे ती त्यांचं फक्त कुटुंब या ठिकाणी दिसतं. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती तुम्हाला शहरी भागामध्ये या ठिकाणी दिसून येते. ही एक या शहरी भागाचं वैशिष्ट्य आहे.
समस्या बघा, जागेचा प्रश्न. जसं मी मगाशी म्हटलं की तुम्हाला जमिनीवरती घरं कमी दिसतील, पण जमिनीच्या वरती वाढलेली घरं प्रचंड प्रमाणामध्ये दिसतात. त्यामुळे सुद्धा जागेचा प्रश्न अतिशय बिकट आपल्याला दिसून येतो आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी उद्भवत असलेल्या दिसून येतात. याच्यावरून सुद्धा भांडण होणं किंवा अनेक प्रकारचे गुन्हे होणं यासारख्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी शहरी भागामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्याचा परिणाम बालकावरती होत असतो. बेकारीचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे, कारण एकसारखं शिक्षण घेणारे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरपूर ओघ असणारे ही जी विद्यार्थ्यांची संख्या आहे शिक्षण घेणाऱ्यातल्या, मग कुठलीही क्षेत्र घ्या, ही प्रचंड प्रमाणामध्ये आज वाढलेली आहे. कारण प्रत्येक जण काय करते की शिक्षण घ्यायला लागलेलं आहे, कारण तो प्रत्येकाचा हक्क आहे. आणि अशा वेळेला या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं काय होते की काम करायची इच्छा आहे, पण या ठिकाणी रोजगार मिळत नाही. अशा प्रकारच्या मुलांची काय आहे की या युवा पिढीची बेकारांमधली संख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली दिसून येते आणि मग कुठंतरी विधायक कार्यांपेक्षा विघातक कार्याप्रती मुलं झुकलेली दिसून येतात. आणि म्हणून ही एक समस्या आपल्याला बेकारांच्या प्रमाणामध्ये वाढ किंवा बेकारीमध्ये वाढ ही जी आहे ही शहरीकरणामध्ये आपल्याला दिसून येते. सोयी सुविधा कमी आणि लोकसंख्या जास्त. आता जसं मी म्हटलं की ह्या ज्या मोठ्या मोठ्या समस्या आहेत, सोयी सुविधा म्हणजे काय तर सामाजिक समस्यांची केंद्र आहे ही मोठी मोठी शहरं. आणि अशा वेळेला या सगळ्या समस्या मर्यादित जागेमध्ये या ठिकाणी काय करतात की अति दाट वस्ती असते आणि या ठिकाणी त्याच्याच जे प्रमाण आहे ते झोपडपट्टीमध्ये जातं. म्हणजे शहरीकरणामुळं झोपडपट्टीमध्ये वाढ व्हायला लागलेली आहे. कारण का तर त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त झाली. त्याचबरोबर या ठिकाणी जे पाणी आहे म्हणजे सांडपाणी, त्या सांडपाणी जायला रस्ता नाही किंवा वाट नाही किंवा कुठेही त्याला जागा दिलेली नाही. कचऱ्याची विल्हेवाट या ठिकाणी लावली जात नाही आणि यासारख्या पर्यावरणाला धक्का या ठिकाणी होते. हवा दूषित होते आहे. कारखाने आहेत त्या ठिकाणी, कारखान्यातलं सांडपाणी त्या ठिकाणी जाते, ते पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये जातं आणि ते पिण्याचं पाणी सगळी पितायत त्या ठिकाणी. आणि मग अशा वेळेला सुद्धा रोगांमध्ये वाढ होते, प्रदूषण वाढतं आहे. पोटा पाण्याचं जे स्थलांतर केलं आणि रोजगार मिळत नाही, अशा वेळेला बेकारी वाढते, भिकाऱ्यांचे प्रमाण वाढतं, गुन्हेगारी वाढते आहे, भेसळ वाढते आहे वेगवेगळ्या वस्तूंमधली. त्याचबरोबर जुगार, दारू यासारखे अड्डे त्या ठिकाणी तयार होत आहेत, गैरव्यवहार होत आहे. म्हणजे असलेल्या जागांमध्ये काय करायचं तर भाडेकरूंना द्यायची ती जागा आणि आपण झोपडपट्टीमध्ये जाऊन राहायचं. त्याचबरोबर खंडणी मागायची, टोळी उद्योग निर्माण करायची. यासारख्या समस्या आपल्याला समाज या शहरी भागामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी समाज विघातक प्रवृत्तीचे लोक काय करत असतात की या समूहाचा फायदा घेतात आणि या ठिकाणी या समाजाला कुठेतरी हाताला धरतात. आणि अशा वेळेला तिथं हाताला धरणारे विद्यार्थी मुलं कोण असतात तर युवा पिढीतली मुलं असतात. वाहतूक नियंत्रण. आज तुम्ही जर शहरी भागांमध्ये गेला तर अगदी छोट्या छोट्या अंतरावरती तुम्हाला सिग्नल दिसत आहे, कारण वाहतुकीची साधनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली की त्याला नियंत्रण करणं आटोक्याच्या बाहेर झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यातून येणारा जो धूर आहे तो असेल किंवा गर्दी आहे प्रचंड प्रमाणामध्ये आणि अशा वेळेला त्याच्यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही, ही सुद्धा शहरी भागाला भेडसावणारी फार मोठी समस्या असलेली दिसून येते. आणि त्याचा सगळा विघातक परिणाम बालकांवरती, त्या युवा पिढीवरती होताना दिसतोय. गुन्हेगारीचं प्रमाण या ठिकाणी वाढते, कारण बेकारी असल्यामुळं कामधंदा नाही, रोजगार नाही. अशा वेळेला ती मुलं बालगुन्हेगारीकडे वळतात. हे शहरी भागामधली समस्या आपल्याला दिसून येते. प्रदूषणाचं प्रमाण जसं मगाशी मी म्हटलं तुम्हाला की कारखाने असतील, औद्योगिकरण जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे, गाड्यांचं प्रमाण जास्त आहे, वाहनांचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी प्रदूषण सुद्धा आहे आणि शहरी भागाला या ठिकाणी या प्रदूषणाचा विळखा आज पडत आहे. दिल्लीचं जर उदाहरण गेलं तर ऑक्सिजन कमी पडतो आहे असं आपण मागील महिन्यांमध्ये वाचलेलं आहे पेपरमध्ये. मनोरंजनाची समस्या आहे. इतर समस्या म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये एक समस्या वाढल्यानंतर म्हणजे लोकसंख्या वाढली की दारिद्र्य वाढतं, दारिद्र्य वाढलं, बेकारी वाढली, गुन्हेगारीमध्ये वाढ होते, बालगुन्हेगारी वाढते आणि मग वाढ विकास होत नाही. त्याच्याबरोबर या ठिकाणी रोगराईची समस्या निर्माण होते. म्हणजे एक समस्या निर्माण झाल्यामुळे अनेक समस्या या ठिकाणी शहरी भागाला या ठिकाणी विळखा घालत आहे. आणि बालकांवरती होणारा परिणाम कुठला आहे बघा, नैतिक मूल्यांचा अभाव. त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या धांदलीमध्ये या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या वरती म्हणावा असा नैतिक मूल्यांचा या ठिकाणी विकास त्यांचा करू शकत नाही, तर त्याचा अभाव या मुलांना सोसावा लागतो. ही एक समस्या त्याच्यामध्ये आहे. विविध विघातक व्यवसायांचा परिणाम त्या
बालमनावरती होताना दिसतो आहे, अनुकूल न होता प्रतिकूल होतो आहे, व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येत आहे, गुन्हेगारीचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे, त्याचाही एक प्रतिकूल परिणाम बालकावरती होतो आहे, शहरातील स्त्रियांचं वागणं पुरुषांचं वागणं जे आहे तेही या बालमनावरती विघातक परिणाम करत आहे, बाल कामगार संख्या प्रचंड प्रमाणामध्ये छुप्या पद्धतीने केली जाते, अर्थार्जन नाही तर खायचं काय म्हणून या ठिकाणी त्या मुलांना छोट्या छोट्या मुलांना कामाला लावलं जातं, जागेचा प्रश्न आहे, कौटुंबिक संघर्ष कलह असतील या सगळ्याचा विघातक परिणाम मुलांवरती होतो। तरी सुद्धा आपल्याला उपाययोजना काय करता येते त्याच्यावरती, तर शहरी भागांमध्ये थोडंसं या ठिकाणी पुन्हा आपल्या गावाकडे येण्यासाठी किंवा आपल्या गावातला छोटासा व्यवसाय शेती जर असेल तर ती आधुनिक पद्धतीने जर केली, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग तिथं जर केला तर निश्चितपणानं थोडासा भार या शहरीकरणातला जो समस्या आहे ती आपल्याला कमी करता येईल। नैतिक मूल्यांचे संस्कार, मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण, शासनाने ह्या सगळ्या सोयी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर त्या सगळ्यांचा या ठिकाणी त्या मुलाला काय करायचं आहे, फायदा करून द्यायचा आहे, मुलाला ते शिक्षण द्यायचं आहे, निश्चितपणानं त्या गोष्टी होऊ शकतील। विघातक व्यवसाय जे आहे त्याच्यासाठी काही नियम केले पाहिजेत आणि नियम जर केले तर निश्चितपणानं यापासून तो मूळ अनुकूलतेकडे जाऊ शकेल, हा एक चांगला उपाय त्या ठिकाणी घेता येऊ शकतो। व्यसनाधीनता जर कमी केली तर निश्चितपणाने या सगळ्यांच्यावरती जर बंधनं घातली तर निश्चितपणानं त्या मुलांच्यावरती सुद्धा एक चांगला परिणाम आपल्याला करून देता येईल, ती समस्या कमी करता येईल, गुन्हेगारीचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल, त्यांना वेगवेगळे नियम जर लावले तर गुन्हेगारी कमी, म्हणजे त्यांचं जर उद्बोधन केलं चांगल्या लोकांकडून, तज्ज्ञ लोकांकडून, काही संस्था त्या ठिकाणी कार्यरत असतात त्यांची मदत घेऊन तर निश्चितपणानं हे प्रमाण कमी करून त्यांना अनुकूल वातावरण आपल्याला शहरी भागामध्ये घेता येऊ शकते। त्याचबरोबर बाल कामगारांची संख्यावरती आता तर निर्बंधच घातलेले आहेत, बंधनं घातलेली आहेत, त्या ठिकाणी बरोबर या ठिकाणी की काही नियम घातलेले आहे सरकारने आणि त्याच्यामध्ये पूर्णच म्हणजे कायदाच केलेला आहे युनोनी, त्यामुळे तो एक आहे। तर अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या मुलांशी संबंधित असलेल्या ज्या समस्या आपल्याला कमी करता येतील। आता ग्रामीण भाग हा बरोबर शहरीकरणाच्या बाजूला, ज्या भागामध्ये कुठलाही व्यवसाय रोजगार करायला संधीच नसते, अतिशय छोटंसं गाव असतं, अगदी म्हणजे अगदी कमी, अगदी तुम्ही 500 पासून तुम्ही तयार करू शकता किंवा 50 घरांचा एक समूह असतो त्या ठिकाणी, तिथे कुठल्याही सोयी सुविधा नसतात, त्याला आपण काय करतो ग्रामीण भाग असं या ठिकाणी म्हणत असतो। ही छोटी छोटी जी खेडी आहे त्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये आपल्याला कुठलीही गोष्ट करायला संधी नसते आणि अशा वेळेला या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, कारण त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये त्यांचे फक्त आई वडीलच तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, कुणी त्या ठिकाणी दिसत नाही आणि अशा वेळेला त्यांच्या आजारीपणामध्ये त्यांना कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये कुणी नसतं, अशा प्रकारच्या समस्या या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बघायला मिळतात। वैशिष्ट्य कुठलं आहे बघा, ग्रामीण भागातील लोकसंख्या जी आहे ती कमी असते, कारण का सगळा ओघ हा शहरांकडे गेलेला असतो, लोकसंख्या कमी, जीवन अतिशय साधं असतं, कुठल्याही फार मोठ्या सोयी सुविधा त्या ठिकाणी असतात, साधं जीवन असतं, पण स्त्रियांना दुय्यम स्थान असतं, या ठिकाणी बरोबरीने वागणूक दिली जात नाही। या ठिकाणी ग्रामीण भागातलं वैशिष्ट्य आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तिला घरकामामध्ये गुंतवून ठेवलं जातं किंवा शेतातली कामं त्या ठिकाणी लावली जातात। बलुतेदार पद्धत आहे, 12 बलुतेदार पद्धत, ज्या त्या घरामधला जो तो व्यवसाय पूर्व परंपरेनं चालत आलेला आहे तोच या ठिकाणी पुढच्या पिढीने करायचा असतो। तर एकत्र कुटुंब पद्धती, फार मोठी संख्या कुटुंब पद्धतीमध्ये असते आणि म्हणून ही फार मोठी समस्या किंवा फार मोठं वैशिष्ट्य आणि त्यातून होणारी समस्या ही ग्रामीण भागामध्ये स्वतःच असते। शिक्षणाच्या सुविधा कमी असतात, कारण ही खेडी असतात, ही खेडी जी आहे ती फार आत असतात आणि अशा वेळेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा म्हणजे गाडी सुद्धा एसटी सुद्धा जात नाही, अशा प्रकारचं असल्यामुळं त्या ठिकाणी शिक्षण जे आहे किंवा शाळा उपलब्ध करून देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तिथल्या मुलांना काय होतं की शिक्षणाच्या सुविधा कमी असलेल्या आपल्याला दिसून येतात। समस्या कुठली आहे, दारिद्र्य, कारण जो व्यवसाय चालत आलेला असतो तोच व्यवसाय त्यांना पुढे चालवावा लागतो, पण घेणाऱ्यांची संख्या जी आहे ती कमी असते, त्यामुळे कुठेतरी गरिबी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते, ही एक समस्या आहे। कर्जबाजारी, म्हणजे कुठेतरी उत्पन्न कमी असतं त्याच्यामुळे आपण काय करतो, कर्ज काढतो, कारण घरामध्ये खाणाऱ्यांची तोंड भरपूर असतात आणि मिळवणारा एक असतो आणि अशा वेळेला त्या ठिकाणी जे काही असेल ते देण्यासाठी काय असेल की आपल्याला पैसा लागतो आणि अशा वेळेला त्यांना कर्जबाजारीपणासारख्या समस्येला सामोरं जावं लागतं। निरक्षरतेचं प्रमाण जास्त असतं, कारण जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर खर्च आला आणि मग खर्चापेक्षा शिक्षण नाही दिलेलं बरं आणि म्हणून आजही बऱ्याचशा खेड्यांमध्ये तुम्हाला ग्रामीण भागांमध्ये तुम्हाला निरक्षरतेचं प्रमाण असलेलं दिसून येतं, कारण मुलींना शाळेत पाठवायचं त्याच्यासाठी हे पालक तयार होत नाही,
बालकाला पाठवलं तरी सुद्धा ते तयार होत नाही आणि म्हणून सुद्धा ही एक समस्या त्या ठिकाणी बालकासमोर उभी असलेली दिसून येते. अंधश्रद्धा आहे की वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यावरती परंपरेने घातलेल्या आहेत की मुलींनी जास्त शिकायचं नाही, मुलींची बरोबर वेळेत लग्न करायची, मुलांनी आपापला व्यवसाय चालवायचा आणि बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या दृष्टिकोनच त्यांचा तसा झालेला आहे. बघण्याचा दृष्टिकोन हा अशा पद्धतीचा झाल्यामुळे सुद्धा ती समस्या आहे. आरोग्याच्या बाबतीतली समस्या, कुठल्याही बाबतीमध्ये ते स्वच्छता जी आहे या ग्रामीण भागामध्ये विचार केला जात नाही आणि म्हणून आरोग्याची समस्या निर्माण होते, रोगराई निर्माण होते. घरांची रचना अतिशय साधी असते, कौलारू घरं असतील, गुडाची घरं असतील, अशा पद्धतीची घरं असतात. दळणवळणाच्या सुविधा मगाशी जसं म्हणलं ही जी खेडी आहे ती फार आत असतात आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ज्या एसटी सारख्या ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा तिथे नसतात आणि म्हणून सुद्धा ग्रामीण भाग या समस्येला सामोरा जातो आणि त्याचा सगळा विघातक परिणाम बालकांवरती होत असतो. आता बालकांवर परिणाम कोणता होतो तो जाती व्यवस्थेचा प्रभाव पडतो. दुसरा आहे या ठिकाणी रूढी परंपरा, त्याच रूढी परंपरा ज्यांच्यावरती घातल्या जातात त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं जात नाही, त्याचाही एक वेगळा परिणाम बालकांवरती वाढीवर विकासावरती होतो. शैक्षणिक दृष्ट्या मागास, कारण शिक्षणासाठी पुढे जायला कुठलीही गोष्ट त्यांच्याकडे सुविधा नसेल त्याच्यामुळे तिथेही त्या ठिकाणी ते विद्यार्थी किंवा तो बालक मागे राहतो, त्याचा एक वेगळा परिणाम त्या बालकांवरती होतो. एकत्र राहण्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होतं, कारण स्त्रिया सतत एवढी लोक घरामध्ये असल्यामुळे सतत कामामध्ये असतात, त्याच्यामुळे ते शिकलेल्या नसतात, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास त्यांना घेता येत नाही. दुसरी गोष्ट आहे की कुठल्या संस्कार घालायचे म्हणले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं आणि अशा प्रकारे सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक या सगळ्याच्या बाबतीत असेल त्या ठिकाणी ते बालक काय होतं या सगळ्यांपासून वंचित राहतं, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. घरातील वातावरण जर निकोप असेल तर ठीक, भांडण वगैरे असेल, करणं असेल तर त्याचा एक विघातक परिणाम बालकांवरती होतो. दळणवळणाचा अभाव असतो, त्याच्यामुळे कुठल्याही बाकीच्या गोष्टीचं ज्ञान त्याला बाहेर काय चाललेलं आहे हे समजत नाही आणि अशा वेळेला त्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या समस्या असलेल्या दिसून येतात. तरी सुद्धा आज जसं विवेकानंदांनी सांगितले की शिक्षणापर्यंत ते जर येत नसेल तर तुम्ही तिथपर्यंत जावा आणि म्हणून वाडी वस्त्यांवरती आज काय करतोय आपण, शाळा या ज्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था तिथं काम करताना दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये जाऊन तिथल्या मुलांना या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणाने ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत, बालकांची समस्या आहेत किंवा बालकांवर विघातक परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला निश्चितपणाने कमी करता येईल. आणि या ठिकाणी असं कुठलंही खेड राहिलेलं नाही की त्या ठिकाणी दळणवळणाच्या सोयी या ठिकाणी आज जात नाही, तर त्याही ठिकाणी शासनानं त्याही गोष्टी या ठिकाणी केलेल्या दिसून येतात. पुढचा मुद्दा आहे मुलींच्या बाबतीतल्या समस्या. भारतामध्ये आज जर बघितलं तर मुली आणि मुलगा ह्यामध्ये नेहमीच भेद केलेला आपल्याला दिसून येतो. आजही मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा संकुचित असलेला दिसून येतो आणि त्याच्यामुळं या ठिकाणी ज्या मुली आहेत त्यामध्ये शिक्षणाबाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असतील किंवा वाढ विकास प्रत्येक भागांमध्ये कुठलेही घ्या तर त्या ठिकाणी तिथे कुठे ना कुठेतरी त्या मुलींकडे पाहण्याचा हा वेगळा दृष्टिकोन प्रत्येक घरामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो. मुलींवर होणारे अन्याय जास्त आहे. आजही आपण बघतोय की शहरी भागामध्ये तर प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे, खेड्यांमध्ये तसंच प्रमाण आहे. बघण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मुलींच्या समस्या आपण कमी करू शकत नाही, हा एक त्याच्यावरचा परिणाम आहे. शिक्षणाचा अभाव, मुलींना शिक्षण घेऊ दिलं जात नाही, 7च्या आत घरात आलं पाहिजे आणि म्हणून मुलींना काय केलं जातं, बंधनं घातली जातात, काही नियम घातले जातात आणि त्यामुळे सुद्धा मुलींकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जे आहे तो वाढतो आणि तिथली समस्या जास्त वाढलेली आपल्याला दिसून येते. बाहेरगावी शिक्षणासाठी मुलींना पाठवलं जात नाही, ही एक समस्या तिथं आहे. विवाह लवकर केले जातात, त्याचबरोबर मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं मुलींकडे बघितलं जातं. मुलींच्या विकासावर होणारा परिणाम कुठे आहे, पुरुष प्रधान व्यवस्था आहे, पितृसत्ताक पद्धती असल्यामुळं मुलींना दुय्यम स्थान म्हणजे स्त्रियांना दुय्यम स्थान आहे, त्याच्यामुळे मुलींना सुद्धा दुय्यम स्थान आहे. जर घरामध्ये जास्त मुली असतील तर त्याही ठिकाणी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्याचबरोबर या ठिकाणी लहान वयामध्ये मुलींची लग्न केलेली आपल्याला दिसून येतात. घरातली कामं त्या मुलींना लावली जातात, त्या एक मोठ्या समस्या म्हणजे मुलींना बुद्धी असते पण त्याही ठिकाणी त्यांना कुठल्याही गोष्टीपासून वंचित केलं जातं, वंचित ठेवलं जातं आणि मग या ठिकाणी काय होतं की त्यांना ज्या संधी आहेत त्या संधी दिल्या जात नाही, ते फार मोठी समस्या मुलींच्या तिथं असलेली दिसून येते. शैक्षणिक संधीचा अभाव म्हणजे या ठिकाणी मुलींना शासनानं मोफत शिक्षण दिलेलं आहे, सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, फक्त मुलींनी शिकावं तरी सुद्धा काही पालक तयार होत नाही. कारण का, तर आजची स्थिती इतकी भयानक झालेली आहे आणि अशा वेळेला अस्थिरता, असुरक्षितता निर्माण झाल्यामुळे मुली शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशा प्रकारच्या समस्यांना मुलींना सामोरं जावं लागतं, तर ही एक फार मोठी समस्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते.
आता या ठिकाणी जर आपल्याला उपाययोजना सुचवायचे असेल तर कोणत्या सुचवू शकतो? तर पहिल्यांदा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे, बदलणं गरजेचं आहे. जोपर्यंत म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही रणरागिणी बघा, या ठिकाणी त्या इतक्या सक्षम आहेत, इतक्या धाडसी आहेत आणि प्रत्येक गोष्ट या ठिकाणी त्या करणाऱ्या आहेत. आणि अशा वेळेला त्या मुलींना तुम्ही ती संधी द्या. अशा वेळेला जर आपण हे उपाय योजले तर निश्चितपणाने त्या मुलींकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्या कुटुंबाला फायदा होणार आहे, स्वतःला तिला फायदा होणार आहे, समाजाला होणार आहे, देशाला होणार आहे. म्हणून ती एक उपाय तुम्ही करा की भेद करू नका, दृष्टिकोन बदला. दुसरा आहे की तिचा सन्मान करा, कारण ती सन्मानास पात्र आहे. ज्या घरी मुली असतात ते घर नंदनवन असतं आणि म्हणून त्या मुलींचा सन्मान करा, तिचा आदर करा, तिच्यावर प्रेम माया करा, तिला चांगले संस्कार द्या, चांगली वागणूक द्या आणि शिकण्यासाठी प्रेरणा द्या. सगळ्या गोष्टी तिच्याकडे आहेत, ती करण्यासाठी तयार आहे, तर तिला तुम्ही त्या द्यायच्या आहेत. वेगवेगळ्या स्त्रियांचे आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. त्या ठिकाणी राजमाता जिजाऊंचं उदाहरण घेता येईल, झाशीची राणी लक्ष्मीबाईचं उदाहरण घेता येईल, कल्पना चावलासारखं उदाहरण घेता येईल, सुनीता विल्यमसारखी उदाहरण, ही आदर्श त्यांच्या समोर ठेवा. आणि मग बघा की त्याही कुठल्या परिस्थितीमधून शिकलेल्या आहेत, तर मुली शिकणार आहेत, त्या तुम्ही उपाययोजना करू शकता. शिक्षणासाठी जागृती करा, जाणीवजागृती करा, मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, त्या ठिकाणी त्यांना सुविधा उपलब्ध करून द्या. शिक्षण मोफत सक्तीचं करा, निश्चितपणाने त्या मुली घेतील आणि त्याच्यामध्ये सुधारणा होऊन त्या ठिकाणी ज्या समस्या आहेत बालकासमोर येणाऱ्या, त्या लहान वयातल्या मुलींसमोर येणाऱ्या, त्याच्यावर आपण काय करू शकतो, मात करू शकतो. आणि मुलींना पहिल्यांदा द्यायचं आहे म्हणजे सुरक्षित ठेवायचं आहे आणि संरक्षण द्यायचं, ही सगळ्यांची जबाबदारी आहे. जोपर्यंत मुलगी सुरक्षित राहत नाही तोपर्यंत तुमचं घर, तुमचा समाज आणि तुमचा देश हा असुरक्षित आहे. आणि म्हणून इतके कायदे केलेले आहेत, इतक्या मुलींना तुम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे, मुलींना शिक्षण देतात, वेगवेगळी कौशल्य ते आत्मसात करतायत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तिच्याकडे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि तिला संरक्षण द्या, मग ह्या सगळ्या समस्या आपल्याला कमी करतात. आणि शेवटचा मुद्दा आहे आदिवासी. या ठिकाणी डोंगराळ भागामध्ये राहणारी जी जमात आहे ती म्हणजे आदिवासी जमात, यालाच आदिम असंही म्हटलेलं आहे. आता ह्याच्यातली वैशिष्ट्य कुठले आहेत बघा, की पहिलंच वैशिष्ट्य आहे की जीवन पद्धती जी आहे ती समान असते, म्हणजे रक्तगट यांचा एक असतो. हा रक्तगट एक असल्यामुळं ही जी सगळी कुठेतरी समूहानं राहतात, टोळ्या करून राहतात, त्यामुळे ना टोळीनं राहणारं किंवा या ठिकाणी भिल्ल असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे, टोळी जमाव असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जो रक्तसंबंध आहे हा रक्तसंबंध एक असतो. हा रक्तसंबंध एक असल्यामुळे काय होतं की एकमेकांची नातेसंबंध त्यांचे असतात, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे गरिबी. आदिवासी जमात हा डोंगराळ भागात राहिल्यामुळं तिथलं जे काही असेल उत्पन्न ते खाऊन ते जगतात, त्यामुळे एवढी गरीबी असेल त्यांच्याकडे फारसं काही नसतं. आवडीनिवडीला कुठेही संधी वाव कुठलाही नसतो, ते एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. दळणवळणाचा अभाव, कारण डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे कुठलीही वाहनं त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, गरीब परिस्थिती असते. निरक्षरतेचं प्रमाण आहे, कारण शिक्षणापासून ते वंचित असतात. आता आपण बघत आहोत त्यांच्या समस्या. पालक निरक्षर, आता त्याच्यावर आपण व्याख्या बघूया त्यांची. गिलिन आणि गिलिन यांनी व्याख्या सांगितलेली आहे. एका विशिष्ट भूभागावर राहणारा समाज, बोलीभाषा व समाज, सांस्कृतिक जीवन जगणाऱ्या पण अक्षर ओळख नसलेल्या स्थानाने किंवा गटाच्या समुदायाला आदिवासी समाज ही संज्ञा दिलेली आहे. आता समस्या कुठल्या आहेत बघा त्याची, आपण त्याची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत बघा. समान भूप्रदेश, एकात्म भावना, रक्तसंबंध, समान धर्म, आकाराने छोटा समुदाय असतो, साधी अर्थव्यवस्था असते. आता समस्या बघा, जीवनमानाचा दर्जा जो आहे तो निकृष्ट प्रतीचा आहे. राहणीमान अतिशय हलक्या दर्जाचं असतं, कारण कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी नसतात, त्यामुळे दर्जा जो आहे तो निकृष्ट प्रतीचा असतो. ही आदिवासींची समस्या आहे. टोळ्यांमध्ये वर्गीकरण, भिन्न भिन्न भाषा, भूप्रदेश, संस्कृती यामुळे लोकांचे अनेक टोळ्यांमध्ये किंवा गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येते, ही दुसरी समस्या आहे. तिसरी आहे दारिद्र्य. चरितार्थ जो आहे तो निसर्गावरती जास्त अवलंबून राहतो, निसर्गावरती विश्वास असतो, विकासाचा अभाव असतो, बाह्य जगाशी संपर्क नसतो आणि अशा वेळेला त्या ठिकाणी कुठल्याही बाबतीमधल्या सुविधा त्यांच्यापर्यंत येत नाही, त्यामुळे दारिद्र्यामध्येच राहतात, ही एक समस्या आहे. निरक्षरता, कारण कुठल्याच सोयी नाहीये, अगदी साध्या साध्या सोयी त्यांच्याकडे नसतात, तर शिक्षणाच्या सोयी तर फार लांबची गोष्ट आहे. अशा वेळेला
शिक्षणा बाबतीमध्ये आदिवासी जमात हा थोडासा उदासीन असलेला दिसून येतो, कारण त्यांना शिक्षणाचं महत्व काय आहे माहिती नाही. त्यामुळे सुद्धा निरक्षरतेचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये आदिवासींमध्ये राहतं. त्यामुळे त्याचा सगळा परिणाम त्या बालकांवरती होतो. आणि अशा वेळेला या ठिकाणी परिणाम कुठला होतो बघा, की परिस्थिती जी गांजलेली आहे अशा समाजामधल्या बालकाचा विकास या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा होत नाही. ती फार मोठी समस्या आदिवासी समाजामध्ये तो घातक परिणाम बालकांवरती होता. सकस पोषक आहार जो आहे तो त्यांना मिळत नाही, त्याचाही अभाव आदिवासी जमातीमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि त्याचाही परिणाम वाढ आणि विकास या गोष्टींवरती बालकांवरती होतो. आरोग्याच्या सुविधांचा अभाव असतो, कारण तिथपर्यंत कुठल्याच गोष्टी जात नाहीत आणि म्हणूनही अगदी छोट्या छोट्या आजारांमधून सुद्धा ती मुलं दगावली जातात किंवा कुठल्या सोयी नसल्यामुळे कुपोषितचं प्रमाण आज वाढलेलं दिसून येत आहे. तर अशा वेळेला या आदिवासी ज्या समाज आहे तिथल्या बालकांवरती हे असे विघातक परिणाम असलेले दिसून येतात. पुढचा जो परिणाम आहे बघा तो कोणता आहे, तर या ठिकाणी स्थलांतरित समाज आहे. म्हणजे तो टोळ्याने राहतो. त्यामुळे ते काय करतात की तिथलं जेवढं काम असेल तेवढं ते काम करतात आणि परत दुसरीकडे जाऊन राहतात. त्यामुळे स्थलांतर करण्याचं प्रमाण या समाजामध्ये जास्त असल्यामुळे प्रत्येक संधीपासून ते काय राहतात, वंचित राहतात. कारण स्थिर नाहीये समाज त्यांचा. कारण स्थिर जर राहायचं असेल तर त्यांना उदरनिर्वाहाची साधनं तिथे उपलब्ध होत नाहीत. अशा वेळेला ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ऋतूमध्ये ती गोष्ट आपल्याला म्हणजे व्यवसाय निवडता येतील अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तो व्यवसाय त्या ठिकाणी ते जातात. म्हणजे स्थलांतर करण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या मुलांना सुद्धा ह्या शिक्षणापासून वंचित राहतातच, आरोग्याच्या सुविधांपासून ते वंचित राहतात. सगळ्याच बाबतीमध्ये ती मुलं वंचित राहतात आणि त्याचा एक घातक परिणाम त्यांच्या वाढ विकासांवरती होतो. दुसरा आहे भाषेची अडचण. आता हे जे टोळ्याने राहतात त्यांना शिक्षणाचा अभाव आहे, त्यामुळे बाहेरच्या जगांशी संपर्क यांचा फार कमी असतो. अशा वेळेला त्यांची जी बोली भाषा आहे ही बोली भाषा बाहेरच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काय बोलायचं, त्यांना काय पाहिजे हे लवकर समजत नाही. आपण सुद्धा बघा, भाषा आपली मराठी आहे, ही मातृभाषा बोलत असताना कुठेतरी कन्नड बोलत असेल तर आपल्याला लवकर समजत नाही. तशाच पद्धतीचं या आदिवासींची भाषा ही वेगळी असते आणि याचाही परिणाम बालकाच्या एकूणच सगळ्याच जीवनावरती पडत असतो. म्हणून हा एक परिणाम आहे की जो विघातक होतो. पाल्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि दुर्लक्ष आपोआपच होतं, कारण त्या काळात होतं 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी किंवा 4 महिन्यासाठी एकत्र राहतात, परत दुसरीकडे जातात. आता ऊसतोड्यांचं उदाहरण जर तुम्ही बघितलं तर तेही तुम्हाला उत्तम उदाहरण, पण तिथं साखर शाळा काढलेल्या आहेत. तर हे एक दुर्लक्ष होतं, त्याचाही परिणाम त्या बालकांच्या वाढ विकासावरती होतो. आणि शेवटी आहे की बदलणाऱ्या गोष्टीपासून हा जो समाज आहे तो पूर्ण वंचित आहे. कारण वंचित राहण्याचं कारणच ते आहे की त्यांचा जो व्यवसाय आहे तो एका ठिकाणी ते करत नाहीये, तर अनेक ठिकाणी फिरून फिरून राहतात. त्याच्यामुळे स्थलांतरितचं प्रमाण जास्त असल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक सोयी सुविधांपासून हा समाज थोडासा वंचित राहतो. आणि म्हणून ह्या सगळ्याचा परिणाम त्या कुटुंबातल्या किंवा त्या आदिवासी जमातीतल्या मुलांना या ठिकाणी त्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या ठिकाणी आता उपाययोजनामध्ये आपण 1-2 मुद्दे फक्त बघूया की आदिवासी समाजाला सुद्धा तुम्ही त्या त्या ठिकाणी जर सोयी उपलब्ध करून दिल्या, शिक्षणाच्या सोयी असतील, आरोग्याच्या सोयी असतील, निश्चितपणाने काय होऊ शकेल, ह्या आदिवासी जमातीतले जे जे विद्यार्थी आहेत, जी मुलं आहेत ती त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतील. शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, बौद्धिक विकास या सगळ्या विकासांमधून आदिवासी समाजातली सुद्धा मुलं आज ठिकाणी काय करत आहेत, शिक्षण घेताना आपल्याला दिसून येईल. याही उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करता येतील. तर आज आता आपण घटक नंबर 6 बाल्यावस्थेशी संबंधित समस्या जो बी घटक आहे तो आपण बघितला. झोपडपट्टी, त्याची व्याख्या, कारण, वैशिष्ट्ये, समस्या, परिणाम आणि उपाययोजना. त्याचबरोबर दलितांची सुद्धा या ठिकाणी वैशिष्ट्ये बघितली. त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्या बघितल्या, परिणाम बघितले आणि उपाय आपण कशा बघायचे, कसे योजू शकतो हे बघितलं. शहरी भाग, ग्रामीण, मुली आणि आदिवासी या सुद्धा आपण काय केलेलं आहे, त्यांच्या समस्या बघितल्या, त्यांचे परिणाम बघितले, त्यांची वैशिष्ट्य बघितली, काही कारणं आहेत ती बघितली आणि त्याच्यात आपण कोणत्या उपाययोजना सुचवू शकतो किंवा या उपाययोजना कोणकोणत्या केलेल्या शासनाने, त्या सगळ्यांचा अभ्यास आपण काय केलेला आहे, सविस्तररित्या या ठिकाणी अभ्यासलेला आहे. धन्यवाद.